नमस्कार, आपण पाहता SBN मराठी. मी आपल्यासोबत धनश्री. एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. हेडलाईन प्रायोजक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड, मिरज. कोरोना लस वाटप केंद्राकडून महाराष्ट्रावर पुन्हा अन्याय. केवळ 17,40,000 डोस मिळाले. वाटपात उत्तर प्रदेश गुजरातच्या तुलनेत महाराष्ट्राबाबत दुजाभाव का? आरोग्यमंत्र्यांचा सवाल. कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी कठोर निर्बंधांशिवाय पर्याय नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा. शरद पवार यांच्याकडून मिनी लॉकडाऊनचं समर्थन. कोरोनानं जी माणसं मरतायत ती जगायच्या लायक नाहीत. मास्क लावण्याची गरज नाही. संभाजी भिडे गुरुजी यांचं वादग्रस्त वक्तव्य. राज्यातील अनेक जिल्ह्यात सध्या कोरोना लसीचा तुटवडा. सांगलीसह अनेक ठिकाणी कोरोना लसीचा एकही डोस शिल्लक नाही. लसीकरण पूर्णपणे थांबले. लवकरात लवकर लस पुरवण्याची मागणी. तुम्ही महाराष्ट्राचे नेते आणि महाराष्ट्राबरोबरच भांडताय. अहो, केंद्राबरोबर भांडू नका. किमान मागणी करण्यासाठी तरी सामील व्हा. जयंत पाटील यांचा फडणवीसांना टोला. सांगली जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच. दिवसभरात आढळले 405 रुग्ण. कोरोनानं आज 5 रुग्णांचा मृत्यू. जिल्ह्यातील मृत्यूचा आकडा पोहोचला 1832 वर. मिरजेत लॉकडाऊनच्या निषेधार्थ व्यापारी संघटनेनं रस्त्यावर केलं ठिय्या आंदोलन. व्यापार सुरू करण्याची केली मागणी. गृहमंत्रीपद गमवावं लागलेल्या अनिल देशमुखांना सुप्रीम कोर्टात मोठा धक्का. सार्वजनिक डोमेनमधील आरोप अत्यंत गंभीर. CBI चौकशीची गरज असल्याचं सुप्रीम कोर्टाचं म्हणणं. देशात फॅमिली प्लॅनिंग केलं असतं तर आज कोरोना लस कमी पडली नसती. खासदार उदयनराजेंचं धक्कादायक विधान. आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती बरखास्त. जिल्हाधिकाऱ्यांची प्रशासकपदी नियुक्ती. तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्री क्षेत्र औदुंबर इथं दत्त मंदिर बंद. हेडलाईन्स प्रायोजक सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज. समोर पंच पक्वान्न आहेत, पण काय फायदा जर असतील पोटाचे अनेक आजार, आम्लपित्त, अल्सर आणि उलट्यांचा त्रास, आतड्याला सूज व IBS, बद्धकोष्ठता किंवा मूळव्याध, जुनाट पोटदुखी व पित्तामुळे होणारी डोकेदुखी अशा सर्व पोटाच्या आजारांवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपचारासाठी अवश्य भेट द्या. सांगली जिल्ह्यातील एकमेव खास पोटाच्या आजारांचा आयुर्वेदीय दवाखाना डॉक्टर प्रमोद महाडिक ऍसिडिटी क्लिनिक, विटा. आमचा पत्ता भाजी मंडई इमारतीमध्ये वरचा मजला, मायनी रोड, विटा, जिल्हा सांगली. शासनाने अचानक लॉकडाऊन जाहीर करून अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकानं बंद केली. व्यापारी संघटनेनं याचा निषेध व्यक्त करत काल बैठक घेतली होती. या बैठकीत आज 11 वाजेपर्यंत शासनानं परवानगी दिली नाही तर दुकानं सुरू करण्याचा निर्णय व्यापारी संघटनेचे विराज कोकणे यांनी इशारा दिला होता. त्यानुसार आज व्यापारी संघटना बैठक झाल्यानंतर महापालिका क्षेत्रातील व्यापारी संघटना जो निर्णय घेतली त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेण्यात आला. व्यापारी पेठ बंद ठेवण्यात आली असून दुकानं सुरू करण्याचा निर्णय पुढे ढकलण्यात आला. व्यापाऱ्यांनी शासनाचा निषेध व्यक्त करण्यासाठी रस्त्यावर बसून ठिय्या आंदोलनही केलं आहे. यावेळी व्यापाऱ्यांना दुकानं सुरू करण्याची मागणी करण्यात आली असून 2 दिवस लॉकडाऊन लावायलाच आहे. मार्केट परिसरात मोठी गर्दी पाहायला मिळते. आज व्यापाऱ्यांनी केलेल्या ठिय्या आंदोलनाची माहिती विराज कोकणे यांनी दिली आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. महाराष्ट्र शासनानं जे काही लॉकडाऊन पुकारलेलं आहे त्या निषेधार्थ व्यापारी हा अत्यंत आक्रमक झालेला आहे. जिल्ह्यातला, राज्यातला आणि त्याचप्रमाणे सांगली जिल्हा असेल, महाराष्ट्र राज्यातले आमचे सर्व असोसिएशन माननीय मुख्यमंत्री यांच्याशी काल बैठक झाली. मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे मला 1-2 दिवस विचार करण्यासाठी वेळ द्या. काल सांगलीमध्ये आमदार गाडगीळ साहेब यांनी महापालिका क्षेत्रातल्या सगळ्या व्यापारी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली व त्यांनी आज
जिल्हाधिकारी कार्यालयावर सांगलीतल्या कुपवाडमधल्या मिरजेतल्या व्यापाऱ्यांचा मोर्चा काढलेला आहे व सगळ्या असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी ठरवलं की जो काय महापालिका क्षेत्रात निर्णय घ्यायचा आहे तो एकच घ्यायचा आहे आणि एकाच वेळेला दुकानं उघडावीत. त्यासाठी मिरजेतल्या व्यापाऱ्यांनी थोडासा धीर धरून एकाच वेळेला महापालिका क्षेत्रातला व्यापार उघडायचा असं ठरलेलं आहे. आणि आज सांगलीत गाडगीळ साहेब, खाडे साहेब यांनी कलेक्टर ऑफिसला मोर्चा काढलेला आहे आणि मिरजेतल्या आमच्या मिरज व्यापारी असोसिएशनतर्फे मिरजेत आम्ही शासनाच्या निषेधार्थ शासनाला आमचे संवेदना कळाव्यात म्हणून आम्ही आज इथं रस्त्यावर बसलोय. मला शासनाला एकच सांगायचं आहे, तुमच्या या निर्णयामुळं आमचा व्यापारी रस्त्यावर बसला आहे, तरी व्यापाऱ्यांना लवकरात लवकर न्याय देऊन आणि जो काय महापालिका क्षेत्रात सर्व व्यापारी संघटना जो काय निर्णय घेतील त्याच्याशी मिरज व्यापारी असोसिएशन ठाम राहून त्यांच्याबरोबर राहून एकच निर्णय करून व्यापाऱ्यांना कसल्याही परिस्थितीत न्याय देण्याचा प्रयत्न करू. जय हिंद, जय महाराष्ट्र. संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता याच धर्तीवर सांगलीच्या कवठेमहांकाळ इथं बाजारपेठ, अत्यावश्यक सेवा सोडत सर्व प्रकारची आस्थापनं बंद करण्यात आली आहेत. परंतु मिरज रोडवरील कारखाना परिसरातील एक मोठं कापड दुकान सुरू असल्याच्या तक्रारी आल्याने प्रशासनामार्फत कडक कारवाईची सूचना देण्यात आली. तर विना मास्क फिरणाऱ्या लोकांवर आणि गर्दी करणाऱ्या अत्यावश्यक सेवा देणाऱ्या दुकानांवरही दंडात्मक कारवाई करण्यात आली. या मोहिमेमध्ये तहसीलदार बी.जी. गोरे, पोलीस उपअधीक्षक शिवाजीराव करे, नगरपंचायतचे मुख्याधिकारी डॉक्टर संतोष मोरे, नगरपंचायतचे जालिंदर माने, गणेश पावसकर, भानुदास पाटील इत्यादींनी भाग घेतला होता. लक्ष्मण सनगर, SBN मराठी, कवठेमहांकाळ. जिल्हाधिकारी सांगली यांनी कोरोनाचा हा वाढता प्रादुर्भाव बघता याच्या अनुषंगानं काही प्रतिबंधात्मक आदेश लागू केलेले आहेत. त्यामध्ये अत्यावश्यक सेवा असणारी दुकानं, उदाहरणार्थ किराणा दुकान, बेकरी, दुग्धजन्य पदार्थाची दुकानं हे वगळता अन्य इतर आस्थापना बंद ठेवण्यावर आदेश दिलेले आहेत. त्या अनुषंगानं इथले नगरपंचायतचे मुख्याधिकारी, पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी आणि इतर कर्मचारी यांना घेऊन बाजारपेठेमध्ये पाहणी केली. असं दिसून आलं की बऱ्यापैकी लोकांनी बंद ठेवलेलं आहे. जे अत्यावश्यक सेवेची दुकानं आहेत तेवढी चालू आहेत, बाकीची दुकानं बंद आहेत. 1-2 ठिकाणी आम्हाला अशी दुकानं उघडी दिसली ते आम्ही बंद करायला लावलेली आहेत. आणि पेठेमध्ये जे विना मास्क काही नागरिक आम्हाला सापडले त्यांच्यावर आम्ही दंडात्मक कारवाई केलेली आहे. माझं नागरिकांना आव्हान आहे की विनाकारण बाहेर फिरू नका. बाहेर फिरताना त्यांनी स्वतः नाक आणि तोंड बंद राहील अशा पद्धतीनं मास्क वापरावा आणि विनाकारण गर्दी करू नये. तालुक्यातील ढालगाव या दुष्काळी पट्ट्यातील गावामध्ये उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढत असून आज सकाळी 9 ते 10 वाजण्याच्या दरम्यान ढालगावपासून 1 किलोमीटर अंतरावरील झुरेमळा इथं विद्युत वितरणच्या विद्युतवाहक तारेचं शॉर्ट सर्किट होऊन वाळलेल्या गवतावर ठिणगी पडल्यानं गवताचा पेट घेतला गेला. त्यामुळे ही आग पाहता पाहता 1 एकरामध्ये पसरली. यामध्ये अजय झुरे यांच्या 50 PVC 3 इंची पाईप, 500 फूट केबल आणि बाबुराव झुरे यांच्या 20 पाईप, 470 फूट केबल जळून साधारण 1 लाख रुपयांचं नुकसान झालं आहे. या महिन्यातील आगीची ही दुसरी घटना असून विद्युत वितरण कंपनीनं झालेलं नुकसान भरून द्यावं अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. लक्ष्मण सनगर, SBN मराठी, कवठेमहांकाळ. शासनानं ब्रेक द चेन अंतर्गत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्याच्या उद्देशानं सलून आणि पार्लर व्यवसाय 5 एप्रिल ते 30 एप्रिल या कालावधीत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. 2020मध्ये कोरोना विषयाबाबत शासनाच्या निर्णयांचा आदर ठेवत जिल्ह्यातील सर्व सलून आणि पार्लर व्यावसायिकांनी सर्व नियम आदेशांचं काटेकोरपणे पालन करून आपला सन्मान राखलाय. म्हणूनच की काय यावर्षीसुद्धा सर्वप्रथम सलून पार्लर व्यवसाय बंद करण्याचा निर्णय शासनानं घेतलेला आहे. यामध्ये मागील वर्षाप्रमाणे सलून व्यावसायिक यावर्षीही भरडला गेल्याचं चित्र पाहायला मिळणार.
लॉकडाऊनमध्ये सर्व सलून पार्लर बंदचे आदेश मागे घ्यावेत अशी मागणी करत येवल्यातील सलून व्यावसायिकांनी राज्य सरकारच्या विरोधात निषेध फलक हातात घेत दुकानं उघडण्याची मागणी केली आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी. आज या ठिकाणी कोविड-19 अशा महामारीमध्ये तुम्ही आज पुनश्च एकदा नाभिक समाजाला लॉकडाऊनच्या वेळाखेरमध्ये आणला. पण लॉकडाऊन करत असताना तुम्ही हा विचार का नाही केला की नाभिक समाजामध्ये काही तळागाळातले घटक आहेत, त्यांना खाण्याचे हाल आहेत, आज सकाळी कमावून तर संध्याकाळी खातील अशी परिस्थिती असताना तुम्ही त्यांच्यावरती अशी उपासमारीची वेळ आणलेली आहे की अक्षरशः तुम्ही म्हणजे मरणाशिवाय पर्याय ठेवलेला नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही करायचं काय? साहेब, आमची कळकळीची विनंती आहे तुम्हाला की येत्या काळामध्ये जर तुम्ही लवकरात लवकर जर लॉकडाऊन मागे घेतला नाही आणि समाजाला, आमचा नाभिक समाज, तुम्ही जे प्रिकॉशन सांगणार, ज्या गोष्टी सांगणार, आम्ही ते पाळायला तयार आहेत ना. आम्ही तुम्हाला कधी नाही बोललो का या गोष्टीवरती? आम्ही तुम्हाला प्रत्येक वेळेस सहकार्य करत आलेलो आहेत आणि पुढेही करू. पण जर तुम्ही अशा प्रकारे जर आम्हाला वेळाखात घेत असणार तर आम्ही या तुमच्या लॉकडाऊनच्या जे काही तुम्ही नियम सांगितलेले ह्या बाजूला ठेवून आम्ही आमची दुकानं उघडी करू व आम्हाला दुसरा पर्याय नाही तर आम्हाला स्वतःला एक आमरण उपोषण करावं लागेल, नाही तर आमचे जे समाज बांधव आहे त्यांना मरणाशिवाय पर्याय राहणार नाही. याचा तुम्ही विचार करा. व आमची एवढीच विनंती आहे, पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो, लवकरात लवकर आमचा विचार करण्यात यावा. धन्यवाद. अमरावती जिल्ह्यातील लॉकडाऊन पूर्णतः अप्रासंगिक आणि अन्याय करणारा असून या विरोधात जनमत आहे. पण राज्यातील संवेदनहीन सरकार मात्र याबाबत उपाययोजना करताना दिसत नाही. याबाबत 8 एप्रिल गुरुवार अमरावती शहरात राजकमल चौक इथं निषेध म्हणून आज निदर्शनं करण्यात आली. राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. भारतीय जनता पार्टीचे अमरावती शहर आणि जिल्हाध्यक्ष किरण पातुरकर, सभागृह नेते तुषार भारतीय आणि भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांच्यासह भाजपाचे अनेक कार्यकर्ते, व्यापारी यांच्यासह कामगार उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी. अमरावती में यह तीसरा लॉकडाउन है और अमरावती में रोज कमाने वाला और खाने वाला जो गरीब व्यापारी है, गरीब दुकानदार है, गरीब फेरी वाला है, उसके ऊपर मरने की नौबत आई है. इस महाराष्ट्र सरकार को कोरोना को कैसे रोका जाए इसका तरीका इस सरकार के पास नहीं है और ये सरकार गरीब लोगों को भूखे पेट से मारने के लिए मजबूर कर रही है. उन सब लोगों के लिए हम रस्ते पर आए हुए हैं. आम्ही करतो आहे सोशल डिस्टन्सिंगचा आणि मास्कचा आम्ही लावलेले आहेत, परंतु आंदोलन करताना अनेक वेळा हा विषय होऊ शकतो, त्याची काळजी आम्ही घेतो आहे. परंतु जे लोक मरतात आहे भूकमारीने, ते कोरोनापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे. कारण की कोरोनासोबत आम्हाला 2-3 वर्ष जगायचं आहे आणि हे आता आम्हाला माहीत झालं आहे. लसीकरण आलेलं आहे, सरकारने लसीकरणावर भर द्यावा, लॉकडाऊनवर नाही आहे. त्यामुळे सरकारची चूक आहे. सरकारने सोशल डिस्टन्सिंगचं नंतर सांगावं, लसीकरणावर भर द्यावा आणि लॉकडाऊन बंद करावं. लस मिळत नाही आहे, लस मिळते, लोकांकडनं करून घ्या. लस मिळते आहे, पण नाही म्हणते. इशारा काय देणार आहे सरकारला? सरकारला इशारा काय आहे? सरकारला इशारा आहे, जर का सरकारने उद्यापासून दुकानं उघडली नाही, अमरावतीतला लॉकडाऊन शिथिल केला नाही तर आम्ही शटर उघडा आंदोलन करणार आहोत आणि व्यापारी जे शटर उघडतील त्यांचं रक्षण आम्ही करू. मग पोलीस आमच्यासोबत कसंही बर्ताव करू. समोर पंच पक्वान्न आहेत, पण काय फायदा जर असतील पोटाचे अनेक आजार, आम्लपित्त, अल्सर आणि उलट्यांचा त्रास, आतड्याला सूज व IBS, बद्धकोष्ठता किंवा मूळव्याध, जुनाट पोटदुखी व पित्तामुळे होणारी डोकेदुखी अशा सर्व पोटाच्या आजारांवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपचारासाठी अवश्य भेट द्या. सांगली जिल्ह्यातील एकमेव खास पोटाच्या आजारांचा आयुर्वेदीय दवाखाना डॉक्टर प्रमोद महाडिक ऍसिडिटी क्लिनिक विटा. आमचा पत्ता भाजी मंडई इमारतीमध्ये वरचा मजला, मायनी रोड, विटा, जिल्हा सांगली. एक नवी सुरुवात हिरोच्या विश्वासासोबत. या सणासुदीला द्या आपल्या जीवनाला एक नवा वेग आणि जोडले जा 9.5 कोटी हिरोंसोबत. कमी डाऊन पेमेंट 4,999 पासून सुरू, कमी व्याजदर फक्त 6.99% आणि उत्सवी कॅश लाभ 7,000 पर्यंत फक्त सिद्धिविनायक हिरो शोरूम मध्ये. सर्व रंगात सर्व मॉडेल्स तात्काळ उपलब्ध. एक वेळ अवश्य भेट द्या.
सांगली जिल्ह्याच्या हिरो मोटोकॉर्पचे अधिकृत डीलर तारळेकर बंधू विटा यांच्या सिद्धिविनायक हिरो शोरूमला. ग्राहकांसाठी खुशखबर. मिरजमध्ये सुरू झालंय टीव्ही आणि रेफ्रिजरेटरचं भव्य शोरूम आकाश इलेक्ट्रॉनिक्स. सगळीकडे वॉरंटी, फक्त आमच्याकडे गॅरंटी. 3 वर्षात टीव्हीला टीव्ही बदलून देणारं एकमेव शोरूम आकाश इलेक्ट्रॉनिक्स. आमच्याकडे अगदी योग्य दरात लॉयड, सॅमसंग, सोनी, व्हर्लपूल, ओनिडा, पॅनासोनिक, LG, गोदरेज या आणि अशा सर्व नामवंत ब्रँडेड कंपन्यांचे LED, LCD आणि रेफ्रिजरेटर भरपूर व्हरायटीमध्ये उपलब्ध. वॉशिंग मशीन, एअर कंडिशनर, मायक्रोवेव्ह ओव्हन निरनिराळ्या व्हरायटीमध्ये मिळतील. होम थिएटर, कूलर, गॅस गिझर, वॉटर प्युरिफायर, इंडक्शन, इस्त्री, ऑक्झिप्रेअर, टोस्टर अशा सर्व इलेक्ट्रॉनिक्स वस्तू एकाच छताखाली म्हणजेच आकाश इलेक्ट्रॉनिक्स. आमची खास वैशिष्ट्य भव्य आणि ब्रँडेड कंपनीचं अद्ययावत दालन, विनम्र तत्पर सेवा, 100हून अधिक व्हरायटी उपलब्ध, डेमो आणि मार्गदर्शन देण्याची सुविधा. बजाज फायनान्स या कंपनीतर्फे 0% व्याज दरात सुलभ हप्त्यात अगदी 10 मिनिटात कर्ज उपलब्ध करून देण्याची सोय. फक्त आकाश इलेक्ट्रॉनिक्स. आमच्या शोरूमला एक वेळ अवश्य भेट द्या. आमचा पत्ता आकाश इलेक्ट्रॉनिक्स, लक्ष्मी मार्केट, मिरज पोलीस स्टेशन जवळ, सिटी बस स्टॉप समोर, तळघरात, मिरज. संपर्क 0233 22 22 535. मोबाईल नंबर 95 034 58 785 आणि 88 55 90 27 37. जत तालुक्यातील एकमेव डायग्नोस्टिक सेंटर डॉक्टर चंद्रकांत पाटील यांचे लाईफ केअर डायग्नोस्टिक सेंटर. सर्व प्रकारचे सोनोग्राफी, कलर डॉक्टर, एक्सरे रिपोर्टिंग इत्यादी. पत्ता डॉक्टर दत्ता सावंत बिल्डिंग, सावंत गल्ली, जत. नाव नोंदणीसाठी थेट संपर्क 92 84 77 60 65. शुभ कार्य तसंच सणासुदीच्या दागिने खरेदीसाठी मिरजेतील लोकप्रिय दालन HP भुरके सराफ. मांगल्याचं दालन, त्याला सोनेरी सजावट. करावया सुवर्ण खरेदी HP भुरके सराफच. चोख सोने आणि चांदीमधील अलंकारांसाठी HP भुरके सराफ. चोख सोन्यामध्ये मंगळसूत्र, नाविन्यपूर्ण कर्णफुले, अंगठ्या, नेकलेस इत्यादी अलंकार मिळतील. तसंच चोख चांदीमध्ये पैंजण, करंडे, निरांजन, फ्रेम, ग्लास, अत्तरदाणी, गुलाबदाणी, तबक करंडे, मूर्ती असे अलंकार मिळतील. राशींचे खडे ही तर आमची स्पेशालिटी. माणिक, मोती, पोवळं, पाचू, पुष्कराज, हिरा, नीलम, गोमेद, लसण्या या रत्न खरेदीसाठी HP भुरके सराफ. तसंच आमच्याकडे फॉर्मिनचे म्हणजेच 1 ग्रॅमचे दागिने देखील मिळतील. एक वेळ अवश्य भेट द्या HP भुरके सराफ, शनिवार पेठ, सराफ कट्टा, मिरज. मोबाईल 98 900 47 696. पलूस नगरीच्या सेवेत आला आहे नेशन मार्ट. 12,000 स्क्वेअर फुटांचं भव्य दालन, प्रशस्त पार्किंग, तत्पर स्टाफ, स्वतंत्र बिलिंग काउंटर अशा सर्व सोयींनी युक्त नेशन मार्ट. बेकरी प्रोडक्ट्स, मसाले, कॉस्मेटिक्स, बेबी फूड, फास्ट फूड, स्टेशनरी, पिझ्झा पॉइंट, पूजा साहित्य घ्यायचं तर फक्त नेशन मार्ट. सौंदर्य प्रसाधने, किराणा साहित्य, ड्रायफ्रूट, किचन साहित्यासाठी नेशन मार्ट. दिवाळी सणाच्या खरेदी कुपनवर लकी ड्रॉ द्वारे खास आकर्षक बक्षिस, शिवाय सिल्वर आणि गोल्डन मेंबर्स डिस्काउंट ऑफर्स साठी फक्त नेशन मार्ट. स्वच्छ, खास, निवडक आणि स्वस्त वस्तूंसाठी अवश्य भेट द्या आपल्या नेशन मार्टला. पत्ता पंडित विष्णू दिगंबर पलुसकर विद्या मंदिर जवळ, पलूस. वी स्मार्ट अकॅडमी आणि विद्यालंकार संलग्नित झील इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज यांचे प्रवेश सुरू. 2021 ते 23 बॅच साठी 2 वर्ष विशेष सवलत. 15 किलोमीटर पर्यंत मोफत बस सेवा, टाटा क्लास एज टॅब मोफत, गणवेश, शालेय पुस्तक, स्टेशनरी साहित्य इत्यादी सर्व प्रवेशासोबत मोफत. आमची ठळक वैशिष्ट्य,
11वी 12वी विज्ञान शाखेसोबत नीट जेई MST CET सह 2 वर्षांचा एकत्रित कोर्स, अनुभवी तज्ज्ञ शिक्षक विद्यालंकार मुंबई यांच्याद्वारे मार्गदर्शन, अद्ययावत प्रयोगशाळा, ग्रंथालय, नियमित सराव परीक्षा, विद्यार्थी पालकांशी नियमित संवाद, 11वी 12वी वाणिज्य शाखेसोबत CA CS CMA यांसह 2 वर्षांचा एकत्रित कोर्स आणि वी स्मार्ट पुणे यांच्याकडून नियमित मार्गदर्शन. आमची इतर वैशिष्ट्य: भव्य क्रीडांगण, संगीत नृत्य शिक्षण, रायफल शूटिंग आणि धनुर्विद्या शिक्षण, जलतरण तलाव. तेव्हा जरूर भेट द्या आणि आपला प्रवेश निश्चित करा. यासाठी आमचा पत्ता: कुपवाड कोल्हापूर रोड, बामनोळी, सांगली. संपर्क 8600 00 44 46 आणि 8600 00 44 47. हेडलाईन्स प्रायोजक डॉक्टर रवींद्र आळे यांचे जत तालुक्यातील एकमेव मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल. महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील. उमा हॉस्पिटल कॅम्पस जत, जिल्हा सांगली. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ, शिवाजी रोड, मिरज. पलूस तालुक्यातील कोरोनाचे रुग्णसंख्येनं पुन्हा शतक पार केलं. त्यामुळे प्रशासन आता पुन्हा सक्रिय झाले. आज प्रांताधिकारी गणेश मरकड, तहसीलदार निवास ढाणे यांनी पोलीस पथकासह पलूस शहरातील मुख्य बाजारपेठेत विना मास्क फिरणाऱ्यांवर आणि अनावश्यक गर्दी करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला. दुकानं, हॉटेल, रस्त्यांवर विनाकारण फिरणारे यांच्यावर कारवाई करत चांगलाच दम भरण्यात आलाय. मिनी लॉकडाऊन करत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी मास्क घालूनच घराबाहेर पडावं असं आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले. विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला. मात्र त्याला न जुमानता काही नागरिक शहरात विना मास्क फिरत आहेत. त्यांच्याविरुद्ध गेल्या 5 दिवसांपासून पोलिसांनी कारवाईची मोहीम उघडली आहे. संदीप नाझरे, SBN मराठी, पलूस. देशांतर्गत आणि महाराष्ट्रात कोविड-19 कोरोना या विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असल्यानं कोरोना संसर्ग बाधित मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. औदुंबर इथल्या श्री दत्त मंदिर इथं गेलेल्या 2 दिवसांपासून बंद करण्यात आला असून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली आहे. यावर्षी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. त्यामुळं प्रशासनाच्या आदेशानुसार औदुंबर अंकलखोप इथले श्री दत्त मंदिर शासनाचा पुढील आदेश येईपर्यंत भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आले असल्याची माहिती श्री दत्त सेवाभावी ट्रस्टच्या वतीनं देण्यात आली आहे. तर दत्त सेवाभावी मंडळाच्या वतीनं मंदिर परिसरात बॅरिकेड्स लावून बंद करण्यात आला आहे. SBN मराठीसाठी जमीर सनदी, औदुंबर. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे औदुंबर येथील दत्त मंदिर प्रशासनाच्या आदेशाप्रमाणे पूर्णपणे बंद करण्यात आलेले आहे. येत्या 30 एप्रिलपर्यंत दत्त मंदिर पूर्णतः बंद राहणार आहे. तरी दत्त भाविकांनी, दत्त भक्तांनी मंदिर व मंदिर परिसर कोणीसुद्धा विनाकारण गर्दी करू नये. कोरोना वाढत आहे, त्यामुळे प्रत्येकानं आपली जबाबदारी घ्यायची आहे आणि मंदिर परिसरात गर्दी करायची नाही. दत्त सेवाभावी मंडळ ट्रस्ट, औदुंबर. गडिंग्लज तालुक्यात गतवर्षी कोरोना संसर्ग वाढल्यानंतर शेंद्रीमाळ मुलींचं आणि मुलींचं वसतिगृह असणाऱ्या कोविड केअर सेंटर चालू करण्यात आलं होतं. राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत तालुका स्तरावर तहसीलदार आणि तालुका आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली कोविड सेंटर इथं 9 डॉक्टर, 25 नर्सिंग, चतुर्थ श्रेणीतील 12 कर्मचारी, 1 लॅब, एक्स-रे टेक्निशियन अशा या लवाजम्यासह उत्तमरित्या हाताळण्यात आले. त्यानंतर कोविड गडिंग्लज भागातून कमी होत गेला. त्यावेळी 1 डॉक्टरांच्या बरोबर इतर स्टाफ रिलीव्ह करीत भरती करून घेतलेले सर्व स्टाफ कमी करण्यात आले. मात्र नियुक्तीच्या वेळी कंत्राटी भरती असा उल्लेख असल्यानं त्या सर्वांनी रिलीव्ह आणि अनुभवाचं पत्र घेत शासनाचा निर्णय मान्य केलाय.
पण रिलीव्ह करत असताना ठरलेलं मानधन मात्र काही महिन्यांचं शिल्लक राहिले. त्यासाठी डॉक्टर आणि इतर स्टाफनी संघटित होत कित्येक वेळा निवेदन दिलं. त्यावेळी प्रशासनानं त्यांना बेदखल केलं. त्यांच्यापैकी काही जणांचे 2.5 महिन्यांचं मानधन अद्याप मिळालेलं नाही. त्यामुळे नवीन कोविड सेंटर चालू होणार तिथं मानधन वेळेत मिळत नसल्याकारणानं स्वतःचा जीव धोक्यात घालून पुन्हा तेच डॉक्टर किंवा नवीन डॉक्टर काम करण्यास तयार होतील का, असा सवाल सध्या उपस्थित होत आहे. गडहिंग्लज तालुक्यात नवीन कोविड केअर चालू करण्याबाबत तालुका आरोग्य अधिकारी यांनी SBNशी बोलताना माहिती दिली आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. नमस्कार, मी डॉक्टर आत्नी THO गडहिंग्लज बोलत आहे. आपल्या गडहिंग्लज तालुक्यामध्ये वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे 2 कोविड सेंटर उभारण्याचे नियोजन केलेलं आहे. त्यापैकी कानोडे PHCमध्ये 20 बेड आणि बाबासाहेब आंबेडकर मुलींचं हॉस्टेल 81 बेडचं आहे. सध्या आपण बाबासाहेब आंबेडकर ताब्यात घेतलेलं आहे. साफसफाई करून स्वच्छ करून आपलं सेंट्रल ऑक्सिजन लाईन पण रेडी आहे तिथं. आज आपण कोल्हापूरला कोविड सेंटरला लागणाऱ्या औषधाची मागणी पाठवलेली आहे. ते औषध आणि बाकीचं साहित्य आल्यास आपण तातडीनं उद्यापासून सुरू करण्यात येत आहे. तसेच आपल्याकडे आता गडहिंग्लजमध्ये 34 पेशंट पॉझिटिव्ह आहेत आणि आपलं वॅक्सिनेशनबाबत सर्व प्राथमिक आरोग्य गाव स्तरावर नियोजन करून आपलं वॅक्सिनेशन चालू आहे. लोकांनी जास्तीत जास्त प्रतिसाद देऊन वॅक्सिन घेण्याचे नियोजन करण्यात यावे. आणि आपल्याकडे आत्ता गडहिंग्लजमध्ये सध्या 34 पेशंट पॉझिटिव्ह आहेत. तरी पण लोकांनी आपले 3 नियम, मास्क वापरणे, सॅनिटायझेशन आणि अंतर ठेवणे, ही 3 गोष्टी पाळण्यात यावे. भडगाव नदीच्या पुलाजवळ दोन्ही बाजूस बांबूंची बेटे, झाडे, झुडपे मोठ्या प्रमाणात आहेत. शिवाय ऊस शेतीही आहे. बांबूंच्या बेटात संध्याकाळच्या सुमारास आग लागल्याने निदर्शनाला बघता बघता आग पसरल्याने आग आटोक्यात आणण्यास वेळ लागलाय. उन्हाच्या कडाक्यामुळे आग वाढतच चालली होती. नंतर नगरपालिकेच्या अग्निशमन दलांना पाचारण करण्यात आलं असता गडहिंग्लज इथल्या चंदगड मार्गावर यामुळं सुमारे तासभर वाहतुकीची कोंडी झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती अखेर बरखास्त करण्यात आली आहे. देवस्थान समिती बरखास्त करण्याचा अध्यादेश राज्य सरकारनं काढलेला आहे. समिती बरखास्त केल्यानंतर आता जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली असून महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून देवस्थान समिती बरखास्तीची चर्चा सुरू होती. भारतीय जनता पक्षाचे महेश जाधव देवस्थान समितीचे विद्यमान अध्यक्ष होते. त्यामुळं भाजपाला पुन्हा धक्का देण्याचं काम महाविकास आघाडीकडून होत असल्याची माहिती मिळत आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. समोर पंच पक्वान्न आहेत, पण काय फायदा जर असतील पोटाचे अनेक आजार, आम्लपित्त, अल्सर आणि उलट्यांचा त्रास, आतड्याला सूज व IBS, बद्धकोष्ठता किंवा मूळव्याध, जुनाट पोटदुखी व पित्तामुळे होणारी डोकेदुखी, अशा सर्व पोटाच्या आजारांवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपचारासाठी अवश्य भेट द्या. सांगली जिल्ह्यातील एकमेव खास पोटाच्या आजारांचा आयुर्वेदीय दवाखाना डॉक्टर प्रमोद महाडिक ऍसिडिटी क्लिनिक विटा. आमचा पत्ता भाजी मंडई इमारतीमध्ये वरचा मजला, मायनी रोड, विटा, जिल्हा सांगली. एक नवी सुरुवात हिरोच्या विश्वासासोबत. या सणासुदीला द्या आपल्या जीवनाला एक नवा वेग आणि जोडले जा 9.5 कोटी हिरोंसोबत. कमी डाऊन पेमेंट 4,999 पासून सुरू. कमी व्याजदर फक्त 6.99% आणि उत्सवी कॅश लाभ 7,000 पर्यंत. फक्त सिद्धिविनायक हिरो शोरूम मध्ये. सर्व रंगात सर्व मॉडेल्स तात्काळ उपलब्ध. एक वेळ अवश्य भेट द्या. सांगली जिल्ह्याच्या हिरो मोटोकॉर्पचे अधिकृत डीलर तारळेकर बंधू विटा यांच्या सिद्धिविनायक हिरो शोरूमला. ग्राहकांसाठी खुशखबर. मिरजमध्ये सुरू झालंय टीव्ही आणि रेफ्रिजरेटरचं भव्य शोरूम आकाश इलेक्ट्रॉनिक्स. सगळीकडे वॉरंटी, फक्त आमच्याकडे गॅरंटी. 3 वर्षात टीव्हीला टीव्ही बदलून देणारं एकमेव शोरूम आकाश इलेक्ट्रॉनिक्स. आमच्याकडे अगदी योग्य दरात लॉइड, सॅमसंग, सोनी, व्हर्लपूल, ओनिडा, पॅनासोनिक, LG, गोदरेज या आणि अशा सर्व नामवंत ब्रँडेड कंपन्यांचे LED, LCD आणि रेफ्रिजरेटर भरपूर व्हरायटी मध्ये उपलब्ध. वॉशिंग मशीन, एअर कंडिशनर, मायक्रोवेव्ह, ओव्हन निरनिराळ्या व्हरायटी मध्ये मिळतील.
होम थिएटर, कूलर, गॅस गिझर, वॉटर प्युरिफायर, इंडक्शन, इस्त्री, ऑक्झिफ्रेअर, टोस्टर अशा सर्व इलेक्ट्रॉनिक्स वस्तू एकाच छताखाली म्हणजेच आकाश इलेक्ट्रॉनिक्स. आमची खास वैशिष्ट्य भव्य आणि ब्रँडेड कंपनीचं अद्ययावत दालन, विनम्र तत्पर सेवा, 100हून अधिक व्हरायटी उपलब्ध, डेमो आणि मार्गदर्शन देण्याची सुविधा. बजाज फायनान्स या कंपनीतर्फे 0% व्याज दरात सुलभ हप्त्यात अगदी 10 मिनिटात कर्ज उपलब्ध करून देण्याची सोय. फक्त आकाश इलेक्ट्रॉनिक्स. आमच्या शोरूमला एक वेळ अवश्य भेट द्या. आमचा पत्ता आकाश इलेक्ट्रॉनिक्स, लक्ष्मी मार्केट, मिरज पोलीस स्टेशन जवळ, सिटी बस स्टॉप समोर, तळघरात, मिरज. संपर्क 0233 22 22 535. मोबाईल नंबर 95 034 58 785 आणि 88 55 90 27 37. जत तालुक्यातील एकमेव डायग्नोस्टिक सेंटर डॉक्टर चंद्रकांत पाटील यांचे लाईफ केअर डायग्नोस्टिक सेंटर. सर्व प्रकारचे सोनोग्राफी, कलर डॉक्टर, एक्सरे रिपोर्टिंग इत्यादी. पत्ता डॉक्टर दत्ता सावंत बिल्डिंग, सावंत गल्ली, जत. नाव नोंदणीसाठी थेट संपर्क 92 84 77 60 65. शुभ कार्य तसंच सणासुदीच्या दागिने खरेदीसाठी मिरजेतील लोकप्रिय दालन HP भुरके सराफ. मांगल्याचं दालन, त्याला सोनेरी सजावट. करावया सुवर्ण खरेदी HP भुरके सराफच. चोख सोने आणि चांदीमधील अलंकारांसाठी HP भुरके सराफ. चोख सोन्यामध्ये मंगळसूत्र, नाविन्यपूर्ण कर्णफुले, अंगठ्या, नेकलेस इत्यादी अलंकार मिळतील. तसंच चोख चांदीमध्ये पैंजण, करंडे, निरांजन, फ्रेम, ग्लास, अत्तरदाणी, गुलाबदाणी, तबक करंडे, मूर्ती असे अलंकार मिळतील. राशींचे खडे ही तर आमची स्पेशालिटी. माणिक, मोती, पोवळं, पाचू, पुष्कराज, हिरा, नीलम, गोमेद, लसण्या या रत्न खरेदीसाठी HP भुरके सराफ. तसंच आमच्याकडे फॉर्मिनचे म्हणजेच 1 ग्रॅमचे दागिने देखील मिळतील. एक वेळ अवश्य भेट द्या HP भुरके सराफ, शनिवार पेठ, सराफ कट्टा, मिरज. मोबाईल 98 900 47 696. पलूस नगरीच्या सेवेत आला आहे नेशन मार्ट. 12,000 स्क्वेअर फुटांचं भव्य दालन, प्रशस्त पार्किंग, तत्पर स्टाफ, स्वतंत्र बिलिंग काउंटर अशा सर्व सोयींनी युक्त नेशन मार्ट. बेकरी प्रोडक्ट्स, मसाले, कॉस्मेटिक्स, बेबी फूड, फास्ट फूड, स्टेशनरी, पिझ्झा पॉइंट, पूजा साहित्य घ्यायचं तर फक्त नेशन मार्ट. सौंदर्य प्रसाधने, किराणा साहित्य, ड्रायफ्रूट, किचन साहित्यासाठी नेशन मार्ट. दिवाळी सणाच्या खरेदी कुपनवर लकी ड्रॉ द्वारे खास आकर्षक बक्षीस, शिवाय सिल्वर आणि गोल्डन मेंबर्स डिस्काउंट ऑफर्स साठी फक्त नेशन मार्ट. स्वच्छ, खास, निवडक आणि स्वस्त वस्तूंसाठी अवश्य भेट द्या आपल्या नेशन मार्टला. पत्ता पंडित विष्णू दिगंबर पलुसकर विद्या मंदिर जवळ, पलूस. वी स्मार्ट अकॅडमी आणि विद्यालंकार संलग्नित झील इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज यांचे प्रवेश सुरू. 2021-23 बॅच साठी 2 वर्ष विशेष सवलत. 15 किलोमीटर पर्यंत मोफत बस सेवा, टाटा क्लास एज टॅब मोफत, गणवेश, शालेय पुस्तक, स्टेशनरी साहित्य इत्यादी सर्व प्रवेशासोबत मोफत. आमची ठळक वैशिष्ट्य 11वी 12वी विज्ञान शाखेसोबत नीट, JEE, MST, CET सह 2 वर्षांचा एकत्रित कोर्स. अनुभवी तज्ज्ञ शिक्षक, विद्यालंकार मुंबई यांच्याद्वारे मार्गदर्शन. अद्ययावत प्रयोगशाळा, ग्रंथालय, नियमित सराव परीक्षा, विद्यार्थी पालकांशी नियमित संवाद. 11वी 12वी वाणिज्य शाखेसोबत CA, CS, CMA यांसह 2 वर्षांचा एकत्रित कोर्स आणि वी स्मार्ट पुणे यांच्याकडून नियमित मार्गदर्शन. आमची इतर वैशिष्ट्य भव्य क्रीडांगण, संगीत, नृत्य शिक्षण, रायफल शूटिंग आणि धनुर्विद्या शिक्षण, जलतरण तलाव. तेव्हा जरूर भेट द्या आणि आपला प्रवेश निश्चित करा. यासाठी आमचा पत्ता कुपवाड, कोल्हापूर रोड, बामनोळी, सांगली. संपर्क 86 00 00 44 46
आणि 8600004447. हेडलाईन्स प्रायोजक डॉक्टर रवींद्र आळे यांचे जत तालुक्यातील एकमेव मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील. उमा हॉस्पिटल कॅम्पस जत, जिल्हा सांगली. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ, शिवाजी रोड, मिरज. शिरोळ तालुक्यात 25/15 हेडमधून झालेल्या विकास कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आंदोलन अंकुश संघटनेनं केला. याबाबत शिरोळ इथं पत्रकार परिषद घेत संघटनेचे अध्यक्ष धनाजी चुडमुंगे यांनी सैनिक टाकळी इथं 6 लाखांच्या रस्त्याचं काम न करता निधी ठेकेदारानं हडप केल्याचा आरोप केलाय. ठेकेदार, ग्रामसेवक, शाखा अभियंता, उपअभियंता आणि गटविकास अधिकारी यांनी संगनमत करत काम केलेलं नसताना खोटी MB खोटे बिलं करत पैसे हडप केले आहेत. गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयातून सदरची खोटी बिलं काढण्यात आली आहेत. त्यात MB देखील गायब झाले आहेत. याबाबत उच्चस्तरीय चौकशी करत दोषींवर कारवाई व्हावी अशी मागणी अंकुश संघटनेच्या वतीनं करण्यात आली. सैनिक टाकळीप्रमाणे शिरोळ तालुक्यातील 25/15 मधून मंजूर झालेल्या 54 कामांचीही चौकशी करण्यात यावी अशी मागणी आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्याकडे करणार असल्याचं धनाजी चुडमुंगे यांनी सांगितलं आहे. यावेळी अभिजित पाटील, राकेश जगदाळे, आशा राणी पाटील उपस्थित होते. SBN मराठीसाठी प्रतिनिधी रतन शिकलगार. राज्य शासनाच्या 25/15 हेडखाली 2019मध्ये जवळपास 4 कोटीचा निधी ग्रामीण भागातील रस्ते असतील, बाकीचे कामं, गटर्स असतील यासाठी आलेला होता. यापैकी या 4 कोटी रकमेपैकी 2 कोटी 10 लाख रुपयाचं पेमेंट सध्या यावर्षी झालेलं आहे. मार्च 2020मध्ये ही सर्व कामं पूर्ण झाली आहेत अशा पद्धतीचं MB रेकॉर्ड करण्यात आलेलं आहे. ग्रामसेवकांनी ती कामं ताब्यात घेतलेली आहेत आणि त्याचबरोबर काम पूर्णत्वाचा दाखला गट विकास अधिकाऱ्यांच्या स्तरावर या कामांना देण्यात आलेला आहे. त्या 4 कोटी कामापैकी आम्ही एक टाकळी गावामध्ये जे 19 लाखाचं काम झालेलं होतं त्या कामाची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली असता त्यामध्ये 6.5 लाख रुपयाचं कॉन्क्रीटीकरणाचं काम झालेलं नसल्याचं तिथल्या ग्रामसेवकाने आम्हाला लेखी पंचनाम्यामध्ये दिलेलं आहे. ठेकेदाराचं सुद्धा ते मत आहे आणि आम्ही प्रत्यक्षात ज्यावेळी कामं बघितली त्यावेळी ही 25/15मधनं झालेली कामं ही तीच आहेत. अन्य फंडातून झालेली नाहीत अशा पद्धतीची कुठलीही माहिती तिथं बोर्ड स्वरूपात दिसलेली नाही. आम्ही एका गावामध्ये या 25/15 हेडखाली झालेल्या खर्चाची तपासणी केली आणि ज्या कॉन्क्रीटीकरणाचं काम न करता जे पैसे काढले गेले ते काम प्रत्यक्षात MB तयार केली गेली आहे, त्याचं बिल झालेलं आहे, त्या कामाचा फोटो आहे आणि BDOनी आम्हाला काम पूर्ण झालेल्याचा दाखला शासनाला पाठवलेला आहे आणि त्या पूर्णत्वाच्या दाखल्यानंतर शासनाने हे पैसे या ठेकेदारांच्या खात्यावर पाठवण्याचा आम्हाला संशय आहे. आणि हे काम न करताच अशा पद्धतीने जर एका गावामध्ये पैसे काढले गेले असतील आणि ज्या सुपरविजन यंत्रणा आहेत, शाखा अभियंता असतील किंवा डेप्युटी इंजिनियर असतील, पंचायत समिती बांधकाम विभागाची, ही लोक जर खोट्या MB लिहायला लागल्या तर आणि जर कुंपणच शेत खायला लागलं तर या देशाला कोण वाचवू शकणार नाही. आणि या गंभीर प्रकाराची चौकशी आणि फक्त हे टाकळीमध्ये झालं आहे असं नाही, हे संपूर्ण तालुक्यामध्ये झालं आहे असा आम्हाला संशय आहे. एकूण या 25/15 खाली 2019मध्ये मंजूर झालेली कामं जी 2020मध्ये पूर्ण झाली असं दाखवलं गेलं आहे. या 54 कामांची सगळी उच्चस्तरीय चौकशी व्हायला पाहिजे आणि यामध्ये मला 100% खात्री आहे की ही सगळी कामं बोगसरित्या करण्यात आलेली आहेत आणि फक्त कागदावरही पूर्ण दाखवून पैसे काढले गेलेच आहेत. कल्याण डोंबिवलीमध्ये एकीकडे रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा भासत असताना आता कोविड लसही पुढील 2 दिवस पुरेल इतका साठा शिल्लक आहे. त्यामुळं कोविड लस लवकरात लवकर उपलब्ध न झाल्यास लसीकरण केंद्र नाईलाजास्तव बंद ठेवावी लागणार असल्याची भीती KDMC आरोग्य केंद्रानं वर्तवली आहे. तसंच आत्तापर्यंत आपण शासनाकडे 7 लाख लसींचे डोस उपलब्ध करून देण्याची मागणी केली असल्याचं डॉक्टर अश्विनी पाटील यांनी माहिती दिली आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. सध्या आपल्याकडे वॅक्सिन जे उपलब्ध आहे, कोविशिल्ड नावाचं वॅक्सिन आपल्याकडे दिलेलं आहे गव्हर्नमेंटने. त्याच्यापैकी आपल्याकडे आता सध्या 8,500 वॅक्सिन शिल्लक आहे
आणि आम्हाला जवळपास आमचे टोटल जवळपास आमचे 9 सेंटर आणि KDMCचे 9 सेंटर आहेत आणि प्रायव्हेटचे आमचे जवळपास 12 ते 15 प्रायव्हेट हॉस्पिटलला वॅक्सिनेशन होत आहे. त्याच्यामुळे आम्हाला दिवसाला कालच्या दिवशी तर आमचं 6000च्या आसपास आमचं वॅक्सिनेशन झालेलं आहे. म्हणजे त्याच्यामुळे हा साठा लक्षात घेता तसं जर झालं तर दिवसाला कमीत कमी 5000 जरी धरलं तरी पण हा साठा आम्हाला जवळपास 2च दिवस पुरणार आहे. म्हणजे शुक्रवार आणि शनिवार, रविवारपासून आमच्याकडे वॅक्सिन देण्यासाठी साठा उपलब्ध नसणार आहे. त्यामुळे आम्ही फक्त आता काय करणार आहोत, प्रायव्हेट हॉस्पिटलला सध्या आम्ही कमी साठा देणार आहोत. त्यांच्याकडे जो उपलब्ध साठा असेल त्याच्यातच त्यांनी ते वॅक्सिनेशन करावं. आणि आम्ही सध्या आमचे सेंटर KDMCचे सेंटर जो उपलब्ध साठा आहे आमच्याकडे 8500 याच्यात सुरू ठेवणार आहोत. मात्र आम्हाला सोमवारपासून साठा कमी जर पडला संपला तर आम्हाला सेंटर आमचे बंद करावे लागतील. हो, आपण शासनाकडे भरपूर याची मागणी केलेली आहे. आता 45 वर्षाच्या वरच्या लोकांचं जे जेव्हापासून 1 तारखेपासून वॅक्सिनेशन झालं तेव्हा पण आम्ही गव्हर्नमेंटकडे 7 लाखाची मागणी केली. त्याच्यापूर्वी आम्ही एकदा पहिल्यांदा 60,000ची केली, त्याच्यानंतर 2 लाखाची वॅक्सिनची केली, मग परत 1 लाखाच्या वॅक्सिनची केली. जेव्हा आपल्याकडे 60 वर्षाच्या वरचे म्हणजे सिनियर सिटीजन आणि 45 वर्षाच्या वरचे जे कोमॉर्बिड लोक होते त्यांना देण्यासाठी आपल्याला सूचना देण्यात आल्या. म्हणजे आम्ही जवळपास 2 लाख 1 लाख आणि 3,60,000ची मागणी आधीच केली आणि परत आता आपण 7 लाखाची मागणी केलेली आहे गव्हर्नमेंटकडे. जत इथल्या कुमारी मेहजबीन रफिक मुजावर हिनं जून 2020मध्ये झालेल्या सेट परीक्षेत यश संपादन केले. सेट परीक्षा उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाली. या परीक्षेचा निकाल नुकताच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून जाहीर करण्यात आलाय. पदवीचं शिक्षण हे राजे रामराव महाविद्यालय जत इथं पूर्ण झालं तर पदव्युत्तर शिक्षण शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर इथं पूर्ण झाले. 2017मध्ये BSc विशेष श्रेणीत उत्तीर्ण झाली असून कोल्हापूर शिवाजी विद्यापीठातून MSc मध्ये विशेष श्रेणीत उत्तीर्ण झाली. नुकताच झालेल्या सेट परीक्षेत त्यांनी आपलं यश संपादन केलं. त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. दुष्काळी जतसारख्या भागातून रसायनशास्त्र विषयात पदवी संपादन करत जिद्द आणि कष्टाच्या जोरावर आपल्या वडिलांचं स्वप्न तिनं पूर्ण केलं. आपल्या परिश्रमाचं चीज करून रसायनशास्त्र विषयाची आवड जोपासत आपले ध्येय डोळ्यासमोर ठेवत मेहजबीन मुजावर यांनी रसायनशास्त्र या विषयात सेट परीक्षेत यश संपादन केलं. त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी. निर्बंधांच्या नावाखाली राज्य सरकार सर्वच व्यापार बंद करत जनतेचं हाल करत आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांचे अतोनात हाल होत आहेत. त्यांना आणि त्यांच्या कामगारांना जगणं जणू अवघडच झालं आहे. त्यांना पाठिंबा म्हणून आज भाजपाच्या वतीनं सांगलीच्या विश्रामबाग चौकातून व्यापारी, हातगाडीवाले, हॉटेल व्यावसायिक आणि इतर सर्वांना बरोबर घेत मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात संभाजी भिडे यांनी देखील सहभाग नोंदवला होता. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी. राज्यामध्ये लॉकडाऊन लागू केलेला आहे, त्या विरोधात आम्ही आज मोर्चाने येऊन सर्व व्यापारी, भाजीवाले, हातगाडीवाले, नाभिक समाजाचे लोक, सर्व समाजाचे लोक, सर्व दुकानदार, लहान मोठे सगळे व्यापारी यांनी आज कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि त्यांना विनंती केलेली आहे की तुम्ही राज्य सरकारला आमच्या भावना कळवा. जेव्हा उद्धवजी ठाकरे विरोधी पक्ष नेते देवेंद्रजी फडणवीस व ते इतर आमच्या विरोधी पक्ष नेत्यांशी बोललेले होते या विषयावर, तेव्हा त्यांनी फक्त शनिवार रविवार कर्फ्यू किंवा लॉकडाऊन आणि सोमवार ते शुक्रवार काही दिवसभराची ठराविक वेळ हे दुकानं चालू असा विषय जेव्हा झाला त्याला होकार दिलेला होता विरोधी पक्ष नेत्यांनी. आणि प्रत्यक्षात ऑर्डर काढताना त्यांनी प्रत्यक्ष लॉकडाऊन शब्द न वापरता सगळ्या गोष्टी हे बंद ते बंद ते बंद सगळ्या बंदच करून टाकलेल्या आहेत. तेव्हा ह्याचा आम्ही निषेध करतो आणि जे सुरुवातीला त्यांनी शब्द दिला होता त्याप्रमाणे लॉकडाऊन काढून शनिवार रविवार कर्फ्यू जाहीर करावा. आम्ही घराच्या बाहेर पडणार नाही शनिवार रविवार, पण सोमवार ते शुक्रवार व्यापार करायला परवानगी मिळावी यावेळेस ते आम्ही राज्य सरकारला आज निवेदन कलेक्टरांच्या मार्फत दिलेलं आहे. ते वरती कळवतील आणि लवकरात लवकर ही गोष्ट ध्यानात घेऊन हा लॉकडाऊन शिथिल होईल. आता अल्टिमेट आम्ही दिलेलं आहे की तुम्ही जर काय केलं तर व्यापार आम्ही चालू करू उद्यापासून. आज संध्याकाळी तुम्ही आम्हाला कळवा की आम्ही शिथिल करतोय, तुम्हाला अमुक वेळ ते अमुक वेळ हे परवानगी आहे, सोशल डिस्टन्स वॉटेवर तुमचे जे काही नियम आहेत ते पाळून आम्ही व्यापार चालू करू.
हातावरचं पोट असणारी माणसं उद्ध्वस्त होत आहेत. शिक्षण क्षेत्र उद्ध्वस्त झाले. लॉकडाऊनची गरज नसतानाही लॉकडाऊन लावण्यात येत आहे. यामुळे व्यसन वाढत आहे. गांजा, अफू, दारूची दुकानं वाढत आहेत. गांधींचा आदर्श ठेवूनच राज्य केलं पाहिजे. कोरोनाला केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोन्ही सरकार जबाबदार असल्याचं मत संभाजी भिडे यांनी व्यक्त करत, कोणत्या शाण्यानं हा मास्क लावण्याचा सिद्धांत काढला? काहीच गरज नाहीये मास्क लावण्याची. हा सगळा काही मूर्खपणा चालला असल्याचं मत संभाजी भिडे यांनी व्यक्त केलंय. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. दोन्ही सरकार जबाबदार. कोरोनाच्या बाबतीत चाललेला सगळा संपूर्ण देशातला खेळखंडोबा, जे जगायचे ते जगतील, मरायचे ते मरतील. आता मिलिटरीला काय मास्क लावून लढा सांगणार आहोत काय? पण जिथं मरण्यासाठीच लढायचं आहे तिथं मास्क लावून लढा, काय आवश्यकता नाही. सरकारनं काय उपाययोजना केली? शिवछत्रपती संभाजी महाराजांना आदर्श ठेवून राज्य केलं पाहिजे. नोटेवरचे गांधी आदर्श धरून हा कोरोना असाच आणखीन वाढत राहील. जमत नाही तसं. मुख्यमंत्री ठाकरे दररोज एक नवीन निर्बंध दररोज लावतायत, तुम्ही काय सांगाल ते? गोष्ट अशी आहे बरं का, कोणाबद्दल काय बोलू, काय बोलू? राजा कालच ते कारण, तर काय अर्थ नाही. ते देशभक्त, धर्मभक्त, स्वातंत्र्यभक्त, तत्व स्वाभिमानी असतील तर त्यांनी कोरोना हा रोगच नाही अस्तित्वात, हे लक्षात घेऊन काहीही करू नये. ज्याचं त्याचं आरोग्य आणि आयुष्य त्याच्यावरती स्वाधीन आहे, तो करेल. पहिल्यांदा फेकून दिलं पाहिजे. गरीब लोक मरायला लागले. हो, किती नुकसान झालं. हातावरचं पोट असलेली किती माणसं बेकार बनली, सगळे धंदे उद्ध्वस्त झाले, शिक्षण क्षेत्र उद्ध्वस्त झालं. जे संबंध प्राणभूत क्षेत्र ह्या देशाला महत्त्वाचं ते ऑनलाईन, हे फसवणूक, सगळ्या गोष्टीत फसवणूक व्हायला लागली. ते सगळं टाकून दिलं पाहिजे. समोर पंच पक्वान्न आहेत, पण काय फायदा जर असतील पोटाचे अनेक आजार, आम्लपित्त, अल्सर आणि उलट्यांचा त्रास, आतड्याला सूज व IBS, बद्धकोष्ठता किंवा मूळव्याध, जुनाट पोटदुखी व पित्तामुळे होणारी डोकेदुखी, अशा सर्व पोटाच्या आजारांवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपचारासाठी अवश्य भेट द्या. सांगली जिल्ह्यातील एकमेव खास पोटाच्या आजारांचा आयुर्वेदीय दवाखाना डॉक्टर प्रमोद महाडिक ॲसिडिटी क्लिनिक, विटा. आमचा पत्ता भाजी मंडई इमारतीमध्ये वरचा मजला, मायनी रोड, विटा, जिल्हा सांगली. एक नवी सुरुवात हिरोच्या विश्वासासोबत. या सणासुदीला द्या आपल्या जीवनाला एक नवा वेग आणि जोडले जा 9.5 कोटी हिरोंसोबत. कमी डाऊन पेमेंट 4,999 पासून सुरू. कमी व्याजदर फक्त 6.99% आणि उत्सवी कॅश लाभ 7,000 पर्यंत. फक्त सिद्धिविनायक हिरो शोरूम मध्ये. सर्व रंगात सर्व मॉडेल्स तात्काळ उपलब्ध. एक वेळ अवश्य भेट द्या. सांगली जिल्ह्याच्या हिरो मोटोकॉर्पचे अधिकृत डीलर तारळेकर बंधू, विटा यांच्या सिद्धिविनायक हिरो शोरूमला. ग्राहकांसाठी खुशखबर. मिरजमध्ये सुरू झालंय टीव्ही आणि रेफ्रिजरेटरचं भव्य शोरूम आकाश इलेक्ट्रॉनिक्स. सगळीकडे वॉरंटी, फक्त आमच्याकडे गॅरंटी. 3 वर्षात टीव्हीला टीव्ही बदलून देणारं एकमेव शोरूम आकाश इलेक्ट्रॉनिक्स. आमच्याकडे अगदी योग्य दरात लॉइड, सॅमसंग, सोनी, व्हर्लपूल, ओनिडा, पॅनासोनिक, LG, गोदरेज या आणि अशा सर्व नामवंत ब्रँडेड कंपन्यांचे LED, LCD आणि रेफ्रिजरेटर भरपूर व्हरायटी मध्ये उपलब्ध. वॉशिंग मशीन, एअर कंडिशनर, मायक्रोवेव्ह ओव्हन निरनिराळ्या व्हरायटी मध्ये मिळतील. होम थिएटर, कूलर, गॅस गिझर, वॉटर प्युरिफायर, इंडक्शन, इस्त्री, ऑक्झिफ्रेअर, टोस्टर अशा सर्व इलेक्ट्रॉनिक्स वस्तू एकाच छताखाली, म्हणजेच आकाश इलेक्ट्रॉनिक्स. आमची खास वैशिष्ट्य, भव्य आणि ब्रँडेड कंपनीचं अद्ययावत दालन, विनम्र तत्पर सेवा, 100हून अधिक व्हरायटी उपलब्ध, डेमो आणि मार्गदर्शन देण्याची सुविधा. बजाज फायनान्स या कंपनीतर्फे 0% व्याज दरात सुलभ हप्त्यात अगदी 10 मिनिटात कर्ज उपलब्ध करून देण्याची सोय. फक्त आकाश इलेक्ट्रॉनिक्स. आमच्या शोरूमला एक वेळ अवश्य भेट द्या. आमचा पत्ता आकाश इलेक्ट्रॉनिक्स, लक्ष्मी मार्केट, मिरज पोलीस स्टेशन जवळ, सिटी बस स्टॉप समोर, तळघरात, मिरज. संपर्क 0233 22 22 535. मोबाईल नंबर
95 034 58 785 आणि 88 55 90 27 37. जत तालुक्यातील एकमेव डायग्नोस्टिक सेंटर डॉक्टर चंद्रकांत पाटील यांचे लाईफ केअर डायग्नोस्टिक सेंटर. सर्व प्रकारचे सोनोग्राफी, कलर डॉक्टर, एक्सरे रिपोर्टिंग इत्यादी. पत्ता डॉक्टर दत्ता सावंत बिल्डिंग, सावंत गल्ली, जत. नाव नोंदणीसाठी थेट संपर्क 92 84 77 60 65. शुभ कार्य तसंच सणासुदीच्या दागिने खरेदीसाठी मिरजेतील लोकप्रिय दालन HP भुरके सराफ. मांगल्याचं दालन, त्याला सोनेरी सजावट. करावया सुवर्ण खरेदी HP भुरके सराफच. चोख सोने आणि चांदीमधील अलंकारांसाठी HP भुरके सराफ. चोख सोन्यामध्ये मंगळसूत्र, नाविन्यपूर्ण कर्णफुले, अंगठ्या, नेकलेस इत्यादी अलंकार मिळतील. तसंच चोख चांदीमध्ये पैंजण, करंडे, निरांजन, फ्रेम, ग्लास, अत्तरदाणी, गुलाबदाणी, तबक करंडे, मूर्ती असे अलंकार मिळतील. राशींचे खडे ही तर आमची स्पेशालिटी. माणिक, मोती, पोवळं, पाचू, पुष्कराज, हिरा, नीलम, गोमेद, लसण्या या रत्न खरेदीसाठी HP भुरके सराफ. तसंच आमच्याकडे फॉर्मिनचे म्हणजेच 1 ग्रॅमचे दागिने देखील मिळतील. एक वेळ अवश्य भेट द्या HP भुरके सराफ. शनिवार पेठ, सराफ कट्टा, मिरज. मोबाईल 98 900 47 696. पलूस नगरीच्या सेवेत आला आहे नेशन मार्ट. 12,000 स्क्वेअर फुटांचं भव्य दालन, प्रशस्त पार्किंग, तत्पर स्टाफ, स्वतंत्र बिलिंग काउंटर अशा सर्व सोयींनी युक्त नेशन मार्ट. बेकरी प्रोडक्ट्स, मसाले, कॉस्मेटिक्स, बेबी फूड, फास्ट फूड, स्टेशनरी, पिझ्झा पॉइंट, पूजा साहित्य घ्यायचं तर फक्त नेशन मार्ट. सौंदर्य प्रसाधने, किराणा साहित्य, ड्रायफ्रूट, किचन साहित्यासाठी नेशन मार्ट. दिवाळी सणाच्या खरेदी कुपनवर लकी ड्रॉ द्वारे खास आकर्षक बक्षिस, शिवाय सिल्वर आणि गोल्डन मेंबर्स डिस्काउंट ऑफर्स साठी फक्त नेशन मार्ट. स्वच्छ, खास, निवडक आणि स्वस्त वस्तूंसाठी अवश्य भेट द्या आपल्या नेशन मार्टला. पत्ता पंडित विष्णू दिगंबर पलुसकर विद्या मंदिर जवळ, पलूस. वी स्मार्ट अकॅडमी आणि विद्यालंकार संलग्नित झील इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज यांचे प्रवेश सुरू. 2021 ते 23 बॅच साठी 2 वर्ष विशेष सवलत. 15 किलोमीटर पर्यंत मोफत बस सेवा, टाटा क्लास एज टॅब मोफत, गणवेश, शालेय पुस्तक, स्टेशनरी साहित्य इत्यादी सर्व प्रवेशासोबत मोफत. आमची ठळक वैशिष्ट्य: 11वी 12वी विज्ञान शाखेसोबत नीट, JEE, MST CET सह 2 वर्षांचा एकत्रित कोर्स. अनुभवी तज्ज्ञ शिक्षक, विद्यालंकार मुंबई यांच्याद्वारे मार्गदर्शन. अद्ययावत प्रयोगशाळा, ग्रंथालय, नियमित सराव परीक्षा, विद्यार्थी पालकांशी नियमित संवाद. 11वी 12वी वाणिज्य शाखेसोबत CA, CS, CMA यांसह 2 वर्षांचा एकत्रित कोर्स आणि वी स्मार्ट पुणे यांच्याकडून नियमित मार्गदर्शन. आमची इतर वैशिष्ट्य: भव्य क्रीडांगण, संगीत, नृत्य शिक्षण, रायफल शूटिंग आणि धनुर्विद्या शिक्षण, जलतरण तलाव. तेव्हा जरूर भेट द्या आणि आपला प्रवेश निश्चित करा. यासाठी आमचा पत्ता कुपवाड, कोल्हापूर रोड, बामनोळी, सांगली. संपर्क 86 00 00 44 46 आणि 86 00 00 44 47. हेडलाईन्स प्रायोजक डॉक्टर रवींद्र आळे यांचे जत तालुक्यातील एकमेव मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील. उमा हॉस्पिटल कॅम्पस जत, जिल्हा सांगली. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ, शिवाजी रोड, मिरज.
कोरोना म्हणत सगळी प्रजा भंपक आणि बावळट बनत चालली आहे. प्रत्येकाला जीवाची काळजी आहे. त्याचं ते प्रत्येकजण आपली काळजी घेतील. सरकारने यात लक्ष घालू नये. सरकारने पारदर्शक कारभार करावा, असं संभाजी भिडे यांनी म्हटलंय. लॉकडाऊनची गरज नसताना लॉकडाऊन लागला. व्यसनं वाढत आहेत. गांजा, मटका, अफू सगळे मोकाट, पण तालीम मैदान मात्र बंद असल्याचं चित्र पाहायला मिळालं. कोणत्याही व्यक्तीनं मास्क घालण्याचा सिद्धांत काढला. मास्क लावण्याची गरज नसल्याचंही मत त्यांनी व्यक्त केले. कोरोनाच्या नावाखाली देशात, राज्यात खेळखंडोबा चालू आहे. 2 सरकार यासाठी जबाबदार आहेत. जे जगायचे ते जगतील, जे मरायचे ते मरतील, असं संभाजी भिडे म्हणतायत. कोरोना घालवण्यासाठी छत्रपती शिवाजी संभाजी महाराजांचे आदर्श ठेवत राज्य केलं पाहिजे. नोटांवरचे गांधी आदर्श मानत कारभार केल्यास हा कोरोना असाच वाढत राहील. कोरोना आक्रोश चालला आहे. कोरोना अस्तित्वात नाही. लॉकडाऊनची गरज नाही. कोरोना अस्तित्वात नाही. सरकारनं काहीच करू नये. ज्याला त्याला आपापल्या जीवावर सोडून द्यावं, असं संभाजी भिडे यांनी म्हटलं आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. मी कधी आयुष्यात सिनेमे पाहिलेलं नाही आहे, पण मी ऐकलं आहे. आणि त्याच्यात एक गीत आहे की लहरी राजा प्रजा अंधळी आधांतरी दरबार. तसल्याच प्रकारचा महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये कोरोनाच्या बाबतीत चाललेला कारभार आहे. एक प्राध्यापक लास्की नावाचा मोठा अर्थतत्त्वज्ञ होता. त्याचं डोकं कम्युनिझमनी फार भारावलं होतं. तो रशियात सगळं आयुष्य काढलं, भ्रमणनिराश झाला आणि परत मातृभूमीला इंग्लंडला आला आणि त्यांनी एक ग्रंथ लिहिला. तो ग्रंथ, त्याचं नाव ग्रामर ऑफ पॉलिटिक्स. आणि त्या ग्रामर ऑफ पॉलिटिक्सच्या वरती एम्ब्लेम, म्हणजे त्याचं पूर्ण एक तथ्य, माझ्या ग्रंथातलं तथ्य, तर त्यांनी लिहिलं कम्युनिझम बद्दल तो म्हणतो, टू अंडरस्टँड द कम्युनिझम इज नथिंग बट द useless, fruitless efforts to search a black cat in the dark room which is not in existence. अस्तित्वात नसलेलं काळं मांजर काळ्या कुट्ट अंधाऱ्या खोलीमध्ये डोळे मिटवून शोधणं म्हणजे कम्युनिझम आहे. तर कोरोनासुद्धा तसाच रोग आहे. भंपक आणि बावलट, दळगट, भुलगट, नेबळट प्रजा सगळी असल्यामुळं कोरोना आक्रोश चाललेला आहे. प्रत्येकाच्या जीवाची प्रत्येकाला काळजी आहे. जो तो घेईल, काळजी घेईल. सगळी प्रजा आपण बावळट बनवत चालू आहे. प्रत्येकाच्या जीवाची काळजी आहे, तो घेईल. सरकारने ह्याच्यात लक्ष घालू नये. सरकारने स्वच्छ कारभार देण्याचा प्रयत्न करावा आणि देश रक्षण करण्याचं काम करावं. लोकांचं आरोग्य लोकांच्यावरती सोडून द्यावं. आता शनिवार रविवार लॉकडाऊन काय जरूर आहे? काही जरूर नाही. लॉकडाऊनचीच जरूर नाही. यामुळे व्यसनं वाढवायची. गांजा, अफू, चरस, मावा, दारू सगळं मोकाट. आणि फक्त एकत्र येऊन खेळायचं नाही. क्रीडांगणं चालता कामा नाही. तालमी बंद झाल्या पाहिजेत. दारूची दुकानं उघडी. मास्क लावणं. कोणत्या शहाण्याने जगाच्या पाठीवरती हा नालायक सिद्धांत काढलाय किंवा सत्य शोधलंय की कोरोना हटवायचा असेल तर मास्क लावला पाहिजे. काही मास्कची आवश्यकता नाही. मास्क नसेल तर पोलीस काठी मारतात. परंतु दारूच्या दुकानात प्रवेश करणारे पोर असेल, माणूस असेल तर त्याला काठी मारत नाही. हा महामूर्खपणा आहे. मागील काही दिवसात बीड जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्राचं पथक बीडमध्ये दाखल झालं असून पथकानं जिल्हा रुग्णालयातील कोविड सेंटरला भेट देत संपूर्ण राऊंड घेत आढावा घेतलेला आहे. जिल्हा रुग्णालयातील आरोग्य यंत्रणेनं केलेल्या नियोजनामुळे जिल्हा सुरक्षित असल्याचं केंद्रीय पथक प्रमुख डॉक्टर रक्षा कुंदल यांनी सांगितलं. दिवसेंदिवस वाढत असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांमुळे आजपासून पुढील 3 दिवस जिल्ह्यात सर्वच कोविड सेंटरला भेटी देत जिल्ह्याचा आढावा घेतला जाणार आहे.
या दरम्यान जिल्ह्यातील शासकीय खासगी कोविड सेंटरमधील रुग्णांनाही भेटी देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी. I have to add that they are very nominal things. They are doing very good job and people are saying. Which one? Which things? All the arrangement like testing, their treatment part. I have seen this treatment part right now. So treatment part they are covering very nicely, and I am going to see vaccination center and testing center. About that I can't comment right now, but facilities are adequate. Ma'am. बीडच्या गेवराई तालुक्यातील मादळमोही इथं हृदयाचा थरकाप उडवणाऱ्या एका अपघाताचं दृश्य CCTVमध्ये कैद झाले. मादळमोही इथं 2 वर्षीय आयुष भोसले हा मुलगा रस्त्यावर खेळत असताना त्याला दूध घेऊन जाणाऱ्या एका मोटरसायकलनं जोराची धडक दिली. यामध्ये मोटरसायकल चक्क त्याच्या अंगावरून गेली असतानाही त्याला कुठलीही इजा झालेली नाही. हृदयाचा थरकाप उडवणारी ही सगळी दृश्य CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद झाली. यावेळी देवतारी त्याला कोण मारी या म्हणीचा प्रत्यय हा अपघात पाहिल्यानंतर नक्कीच येतोय. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी. ज्यावेळेस हे घडलं त्यावेळेस मी घरातच होते, परंतु तो पडल्यामुळे त्याचा मोठ्याने आवाज आला आणि मग मी धावत गेले. तर मग तो पडल्या होता तर उचलून घेतलं आणि मग घरी घेऊन आले आणि घरी आल्यानंतर मग बघितलं त्याला कुठे काय लागलं आहे का काय म्हणून खरचटले वगैरे. तर त्याला फक्त थोडीशी नाकापाशी आणि भोवळीपाशी जखम होती थोडंसं. आणि मग त्याला सगळं व्यवस्थित पाहिल्यानंतर परत मग दवाखान्यात घेऊन गेलो आम्ही. आणि दवाखान्यात गेल्यानंतर मग डॉक्टरांनी सगळं व्यवस्थित चेक केलं, पाहिलं. तर म्हणले की काही नाही, याला व्यवस्थित आहे म्हणले. मग थोडंफार औषध वगैरे दिलं त्यांनी आणि मलम वगैरे दिलं लावायला. मग झालं. सुरुवातीला मी त्या ठिकाणी नव्हतो, लोकांच्या ऐकण्यातूनच मला ती घटना समजली होती. पण मित्राचं शेजारीच दुकान असलेलं CCTV फुटेज माझ्या पाहण्यात आली आणि पाहण्यात आल्यावर मला आश्चर्यकारक एक धक्काच बसला की 1.5 ते 2 क्विंटलची गाडी व्यक्तीसह माझ्या मुलाच्या पाठीवरून गेली आणि मुलाला कुठेही खरचटलं नाही. एक देव आहे की नाही ही सत्यता पडताळून पाहायचा विचार जर केला तर नक्कीच माझ्या मुलाच्या पाठीशी देवच उभा होता, असं मला काही अडचण नाही. CCTV पाहिल्याक्षणी एक आश्चर्याचा धक्काच बसला. मनामध्ये एक खळगी बसली की एवढ्या मोठ्या घटनेतून आपला मुलगा वाचला म्हणजे कुठेतरी आपल्या कर्माची म्हणा किंवा आपल्या आईची पुण्याई म्हणा की आपला मुलगा आज सुखरूप आहे. राज्यात कोरोना लसीकरण पुरवठा कमी पडत असल्यानं देशात फॅमिली प्लॅनिंगचं योग्य नियोजन केलं असतं तर आज लसींचा तुटवडा कमी पडला नसता, असं धक्कादायक विधान खासदार उदयनराजे यांनी केले. त्याचबरोबर इतर देशांमध्येही फॅमिली प्लॅनिंग योग्य केलं जात असल्याने त्या देशांमध्ये कुठेही कोरोना लसींचा तुटवडा भासत नसल्याचं उदाहरण त्यांनी दिलं आहे. आपले लोक किती आहेत ह्या मला सांगा की आपल्या देशाची लोकसंख्या बघा ना तुम्ही. ते बघा, ते मला काय एवढं ते बघा, ते उगीच आपलं काहीतरी वाद निर्माण करण्यापेक्षा ना प्रत्येक राज्याला मिळालं पाहिजे. महाराष्ट्राला जास्त कशाला मिळावं आणि दुसऱ्याला का कमी. ज्या ठिकाणी त्या राज्यातली जी लोकसंख्या त्या रेशोप्रमाणे तिथं वितरित करण्यात यावं ना. उगीच छोट्याशा एखादं मणिपूर किंवा असं मेघालय त्यांना तुम्ही जेवढं महाराष्ट्राला देतात तेवढं त्यांना देऊन तिथं उपयोगच नाही, पडून राहणार ते. एक मिनिट, हे जे तुम्ही म्हणताय ना, तुम्ही तो प्रश्न मला विचारताय, मी उलट प्रश्न विचारू का. मग प्रत्येकाने फॅमिली प्लॅनिंग केलं असतं तर आज ही परिस्थिती निर्माण झाली असते. आता मागं एक जण आला तुम्हाला म्हणाला की महाराज आता हे किती 1 वर्षापूर्वीचं महापालिका जाहीर करून टाका. अरे वेट लागले का म्हणलं. लोकसंख्या कोण मी एकटा वाढवणार वा कमाल आहे. आपल्याला कळायला पाहिजे आपण किती केलं पाहिजे. जे बाकीचे जे देश आहेत युरोप त्यांची लोकसंख्या आहे, त्याचं नियोजन असतं, फॅमिली प्लॅनिंग असतं. मी जर व्यापारी असतो तर जग इकडचं तिकडं झालं असतं तरी मी माझं दुकान बंद ठेवलं नसतं, असं राज्य सरकारला ठणकावून सांगत सर्व व्यापाऱ्यांना लॉकडाऊन शिथिल करण्याच्या मागणीला उदयनराजे भोसले यांनी एक प्रकारे पाठिंबा दिला आहे. आता ते देऊन आमचे सगळे संपूर्ण ते आम्ही तुम्हाला दाखवतो की हे ह्या लोकांना आमचे कामगार आहेत, हे सगळ्यांनी लस घेतली.
तरी देखील आता दुकान तुम्ही उघडायला परवानगी देत नसाल, कोण ऐकणार आहे? मी माझं मत सांगतो, मला बाकीच्यांचं काय माहीत नाही. समजा मी व्यापारी असतो तर जग इकडचं तिकडचं झालं असतं तर मी दुकान माझं बंद उघडं ठेवलं असतं. करणार काय? एक तर कामगारांचे पगार द्यायचे कुठून? लोन काढले, ते लोन फेडायचं कसं? आणि त्यात मुलाबाळांचं आईवडिलांचं देखरेख करायची कशातनं? शनिवार रविवार तुम्ही बंद ठेवता, कशा करता? शनिवार रविवार काय व्हायरस आपलं करोना कुठं नसणार आहे का? म्हणजे हा संशोधन असेल तर आम्हाला कळू द्या ना, त्याची कॉपी तरी आम्हाला पाठवा. हे कलेक्टर साहेबांनी सांगितले की आज जी मीटिंग झाली तर हेच एकंदरीत संपूर्ण जे काय लोकांचे जे काय व्ह्यूज आहेत आणि त्यामुळं त्यांची लोकसंख्या म्हणजे पोलीस हाताळू शकणार नाही सिच्युएशन. उद्या चोऱ्या माऱ्या वाढल्या तर त्याला जबाबदार कोण? महाराष्ट्र शासन, जिल्हा प्रशासन असंच म्हणलं पाहिजे ना. आणि कोणाला हे करणार मला सांगा ना. माझ्याकडं तुम्ही सगळं लॉकडाऊन केलं, माझ्याकडे खायला अन्न नाही आहे, माझ्या घरातले जो उपाशी हे असेल तर मी दुसऱ्यांच्या घरात घुसून, तुमच्या सगळ्यांच्या घरात घुसून, समजा मी तुमचं तिकडनं फ्रीजमधनं किंवा कपाटातनं अन्न हे घेऊन माझ्या घरी गेलो, त्याला चोरी म्हणू शकाल का तुम्ही? कुठल्या हिशोबाने त्याला चोरी म्हणता येईल? काय करायचं म्हणजे माझ्या संपूर्ण घरातल्या लोकांना उपाशी मारताना मी बघायचं? ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. महाराष्ट्राची लोकसंख्या लक्षात घेता गुजरातच्या लोकसंख्येशी तुलना होऊ शकत नाही. गुजरातमध्ये कोरोनाचे सक्रिय रुग्ण 17,000 आहेत, तर महाराष्ट्रात कितीतर पटीनं जास्त असल्याने महाराष्ट्राला लसीची आवश्यकता अधिक आहे. त्यामुळे केंद्रानं लवकरात लवकर लस पुरवावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली आहे. महाराष्ट्रात लसीचा तुटवडा पडत आहे. केंद्राकडून लसीचा पुरवठा देशातील प्रत्येक राज्यातील लोकसंख्येच्या प्रमाणात आणि त्या राज्यातील कोरोनाच्या प्रादुर्भावाचा फैलावाप्रमाणे देणं आवश्यक आहे, परंतु तसं दिसत नसल्याचंही जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. उत्तर प्रदेशमध्ये लसीचा साठा कमी दिला हा केंद्राचा दोष. केंद्रानं गुजरातपेक्षा उत्तर प्रदेशमध्ये जास्त लस द्यायला हवी होती, परंतु तो त्यांचा प्रश्न आहे. आम्हाला महाराष्ट्रात कोरोनाचा रेट जास्त असल्याने आरोग्याची व्यवस्था उत्तम आहे. आम्ही फार मोठ्या प्रमाणात लसीकरण करू इच्छितो. त्यामुळे कोरोना मर्यादित आणायचा असेल तर नाईलाजास्तव लॉकडाऊनच्या स्टेजपर्यंत जायला लागलो आहोत, अशी माहितीही जयंत पाटील यांनी दिली आहे. महाराष्ट्रामध्ये वॅक्सिनचा तुटवडा पडायला लागलेला आहे आणि केंद्र सरकारकडून वॅक्सिनचा पुरवठा देशातल्या प्रत्येक राज्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आणि त्या राज्यातील कोरोनाच्या प्रादुर्भावाचा जो फैलाव आहे त्या प्रमाणात होणं आवश्यक आहे, पण तसं दिसत नाही. आणि त्यामुळे महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारकडे अधिकच्या वॅक्सिन्स महाराष्ट्रात उपलब्ध करून देण्यासाठी गेले काही दिवस सतत प्रयत्न केला. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपेजी हे सतत केंद्राच्या संपर्कात आहेत आणि आमचा आग्रह आहे की महाराष्ट्रात देशात सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणात दळणवळणाची साधनं जास्त असल्यामुळं किंवा अन्य कारणामुळं कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढलेली आहे आणि म्हणून महाराष्ट्रात लवकरात लवकर वॅक्सिनचा पुरवठा होणं आवश्यक आहे. मी सांगली जिल्ह्याचं उदाहरण देईन की 2,64,000 वॅक्सिन्स आम्हाला मिळाल्या. 2,59,000 वॅक्सिन्स प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात आणि उपकेंद्रात जिल्ह्यात आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात आणि जिल्हा रुग्णालयात ही व्यवस्था केलेली आहे आणि त्यामुळं आता फक्त 4,000 वॅक्सिन्स कदाचित आमच्याकडे आता राहिल्या असतील त्या दरम्यान. त्यामुळं वॅक्सिनेशनचा रेट कमी व्हायला लागला आहे आणि आमची अपेक्षा अशी आहे की महाराष्ट्रात जास्त कोरोनाचा फैलाव आहे. आज 12.5 कोटी लोकसंख्या असणाऱ्या महाराष्ट्राची तुलना गुजरातची होऊ शकत नाही. गुजरात 6,20,00,000 लोकसंख्या आहे आणि आमची जवळपास 12.5 कोटी लोकसंख्या आहे आणि गुजरातमध्ये तिथं ज्या कोरोनाचे ॲक्टिव्ह पेशंट जे आहेत ते 17,000 का काही आहेत, नक्की माझ्याकडे आकडा नाही आहे, पण महाराष्ट्रात कितीतरी पटीने जास्त आहे.
त्यामुळे महाराष्ट्राला अधिक वॅक्सिन देणं गरजेचं आहे. प्रश्न गुजरातचा राहिला, उत्तर प्रदेशचा राहिला, तर उत्तर प्रदेशमध्ये वॅक्सिन कमी दिले हा केंद्राचा दोष आहे. केंद्राने गुजरातच्या पेक्षा उत्तर प्रदेशला वॅक्सिन द्यायला पाहिजे होते, तो त्यांचा प्रश्न आहे. आम्हाला महाराष्ट्रात वॅक्सिनेशन करण्याचा रेट आमचा जास्त आहे, आमची आरोग्याची व्यवस्था उत्तम आहे, आम्ही फार मोठ्या प्रमाणात वॅक्सिनेशन करू इच्छितो आणि होतंय. आणि आम्हाला कोरोना मर्यादित आणायचा असेल, आता नाईलाजाने आम्हाला मनात नसताना लॉकडाऊनच्या स्टेजपर्यंत जवळपास आम्ही जायला लागलोय. आणि म्हणून आमचं केंद्राला पुन्हा पुन्हा वारंवार सांगणं आहे की लवकरात लवकर महाराष्ट्राला वॅक्सिन्स पुरवावे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. समोर पंच पक्वान्न आहेत, पण काय फायदा जर असतील पोटाचे अनेक आजार, आम्लपित्त, अल्सर आणि उलट्यांचा त्रास, आतड्याला सूज व IBS, बद्धकोष्ठता किंवा मूळव्याध, जुनाट पोटदुखी व पित्तामुळे होणारी डोकेदुखी अशा सर्व पोटाच्या आजारांवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपचारासाठी अवश्य भेट द्या. सांगली जिल्ह्यातील एकमेव खास पोटाच्या आजारांचा आयुर्वेदीय दवाखाना डॉक्टर प्रमोद महाडिक ऍसिडिटी क्लिनिक विटा. आमचा पत्ता भाजी मंडई इमारतीमध्ये वरचा मजला, मायनी रोड, विटा, जिल्हा सांगली. एक नवी सुरुवात हिरोच्या विश्वासासोबत. या सणासुदीला द्या आपल्या जीवनाला एक नवा वेग आणि जोडले जा 9.5 कोटी हिरोंसोबत. कमी डाऊन पेमेंट 4,999 पासून सुरू, कमी व्याजदर फक्त 6.99% आणि उत्सवी कॅश लाभ 7,000 पर्यंत फक्त सिद्धिविनायक हिरो शोरूम मध्ये. सर्व रंगात सर्व मॉडेल्स तात्काळ उपलब्ध. एक वेळ अवश्य भेट द्या. सांगली जिल्ह्याच्या हिरो मोटोकॉर्पचे अधिकृत डीलर तारळेकर बंधू विटा यांच्या सिद्धिविनायक हिरो शोरूमला. ग्राहकांसाठी खुशखबर. मिरजमध्ये सुरू झालंय टीव्ही आणि रेफ्रिजरेटरचं भव्य शोरूम आकाश इलेक्ट्रॉनिक्स. सगळीकडे वॉरंटी, फक्त आमच्याकडे गॅरंटी. 3 वर्षात टीव्ही बदलून देणारं एकमेव शोरूम आकाश इलेक्ट्रॉनिक्स. आमच्याकडे अगदी योग्य दरात लॉइड, सॅमसंग, सोनी, व्हर्लपूल, ओनिडा, पॅनासोनिक, LG, गोदरेज या आणि अशा सर्व नामवंत ब्रँडेड कंपन्यांचे LED, LCD आणि रेफ्रिजरेटर भरपूर व्हरायटी मध्ये उपलब्ध. वॉशिंग मशीन, एअर कंडिशनर, मायक्रोवेव्ह ओव्हन निरनिराळ्या व्हरायटी मध्ये मिळतील. होम थिएटर, कूलर, गॅस गिझर, वॉटर प्युरिफायर, इंडक्शन, इस्त्री, ऑक्झिप्रेअर, टोस्टर अशा सर्व इलेक्ट्रॉनिक्स वस्तू एकाच छताखाली म्हणजेच आकाश इलेक्ट्रॉनिक्स. आमची खास वैशिष्ट्य भव्य आणि ब्रँडेड कंपनीचं अद्ययावत दालन, विनम्र तत्पर सेवा, 100हून अधिक व्हरायटी उपलब्ध, डेमो आणि मार्गदर्शन देण्याची सुविधा. बजाज फायनान्स या कंपनीतर्फे 0% व्याज दरात सुलभ हप्त्यात अगदी 10 मिनिटात कर्ज उपलब्ध करून देण्याची सोय. फक्त आकाश इलेक्ट्रॉनिक्स. आमच्या शोरूमला एक वेळ अवश्य भेट द्या. आमचा पत्ता आकाश इलेक्ट्रॉनिक्स, लक्ष्मी मार्केट, मिरज पोलीस स्टेशन जवळ, सिटी बस स्टॉप समोर, तळघरात, मिरज. संपर्क 0233 22 22 535. मोबाईल नंबर 95 034 58 785 आणि 88 55 90 27 37. जत तालुक्यातील एकमेव डायग्नोस्टिक सेंटर डॉक्टर चंद्रकांत पाटील यांचे लाईफ केअर डायग्नोस्टिक सेंटर. सर्व प्रकारचे सोनोग्राफी, कलर डॉक्टर, एक्सरे रिपोर्टिंग इत्यादी. पत्ता डॉक्टर दत्ता सावंत बिल्डिंग, सावंत गल्ली, जत. नाव नोंदणीसाठी थेट संपर्क 92 84 77 60 65. शुभ कार्य तसंच सणासुदीच्या दागिने खरेदीसाठी मिरजेतील लोकप्रिय दालन HP भुरके सराफ. मांगल्याचं दालन, त्याला सोनेरी सजावट. करावया सुवर्ण खरेदी HP भुरके सराफच. चोख सोने आणि चांदीमधील अलंकारांसाठी HP भुरके सराफ. चोख सोन्यामध्ये मंगळसूत्र, नाविन्यपूर्ण कर्णफुले, अंगठ्या, नेकलेस इत्यादी अलंकार मिळतील. तसंच चोख चांदीमध्ये पैंजण, करंडे, निरांजन, फ्रेम, ग्लास, अत्तरदाणी, गुलाबदाणी, तबक करंडे, मूर्ती असे अलंकार मिळतील.
राशीचे खडे ही तर आमची स्पेशालिटी. माणिक, मोती, पोवळं, पाचू, पुष्कराज, हिरा, नीलम, गोमेद, लसण्या या रत्न खरेदीसाठी HP भुरके सराफ. तसंच आमच्याकडे फॉर्मिनचे म्हणजेच 1 ग्रॅमचे दागिने देखील मिळतील. एक वेळ अवश्य भेट द्या HP भुरके सराफ, शनिवार पेठ, सराफ कट्टा, मिरज. मोबाईल 98 947 696. पलूस नगरीच्या सेवेत आला आहे नेशन मार्ट. 12,000 स्क्वेअर फुटांचा भव्य दालन, प्रशस्त पार्किंग, तत्पर स्टाफ, स्वतंत्र बिलिंग काउंटर अशा सर्व सोयींनी युक्त नेशन मार्ट. बेकरी प्रोडक्ट्स, मसाले, कॉस्मेटिक्स, बेबी फूड, फास्ट फूड, स्टेशनरी, पिझ्झा पॉइंट, पूजा साहित्य घ्यायचं तर फक्त नेशन मार्ट. सौंदर्य प्रसाधने, किराणा साहित्य, ड्रायफ्रूट, किचन साहित्यासाठी नेशन मार्ट. दिवाळी सणाच्या खरेदी कुपनवर लकी ड्रॉद्वारे खास आकर्षक बक्षिस, शिवाय सिल्वर आणि गोल्डन मेंबर्स डिस्काउंट ऑफर्ससाठी फक्त नेशन मार्ट. स्वच्छ, खास, निवडक आणि स्वस्त वस्तूंसाठी अवश्य भेट द्या आपल्या नेशन मार्टला. पत्ता पंडित विष्णू दिगंबर पलुसकर विद्या मंदिर जवळ, पलूस. वी स्मार्ट अकॅडमी आणि विद्यालंकार संलग्नित झील इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज यांचे प्रवेश सुरू. 2021 ते 23 बॅचसाठी 2 वर्ष विशेष सवलत. 15 किलोमीटर पर्यंत मोफत बस सेवा, टाटा क्लास एस टॅब मोफत, गणवेश, शालेय पुस्तक, स्टेशनरी साहित्य इत्यादी सर्व प्रवेशासोबत मोफत. आमची ठळक वैशिष्ट्य: 11वी 12वी विज्ञान शाखेसोबत नीट, JEE, MST CET सह 2 वर्षांचा एकत्रित कोर्स. अनुभवी तज्ज्ञ शिक्षक, विद्यालंकार मुंबई यांच्याद्वारे मार्गदर्शन. अद्ययावत प्रयोगशाळा, ग्रंथालय, नियमित सराव परीक्षा, विद्यार्थी पालकांशी नियमित संवाद. 11वी 12वी वाणिज्य शाखेसोबत CA, CS, CMA यांसह 2 वर्षांचा एकत्रित कोर्स आणि वी स्मार्ट पुणे यांच्याकडून नियमित मार्गदर्शन. आमची इतर वैशिष्ट्य: भव्य क्रीडांगण, संगीत, नृत्य शिक्षण, रायफल शूटिंग आणि धनुर्विद्या शिक्षण, जलतरण तलाव. तेव्हा जरूर भेट द्या आणि आपला प्रवेश निश्चित करा. यासाठी आमचा पत्ता: कुपवाड, कोल्हापूर रोड, बामणोळी, सांगली. संपर्क 86 00 00 44 46 आणि 86 00 00 44 47. हेडलाईन्स प्रायोजक डॉक्टर रवींद्र आळे यांचे जत तालुक्यातील एकमेव मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील. उमा हॉस्पिटल कॅम्पस जत, जिल्हा सांगली. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ, शिवाजी रोड, मिरज. भाजीपाल्याच्या निर्यातीत गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळतो असं सांगत निर्यात व्यवसायामध्ये गुंतवणूक करायस भाग पाडून तिघांची 53,85,000 रुपयांची फसवणूक करत फरारी झालेल्या शरद व्यंकटेश कुलकर्णी, वय वर्ष 48, राहणार शाहूनगर, जयसिंगपूर आणि त्याचा साथीदार प्रमोद बाळकृष्ण चव्हाण, वय वर्ष 49, राहणार पलूस या दोघांना जयसिंगपूर पोलिसांनी शिताफीनं सांगली इथं ताब्यात घेतले. गुरुवारी न्यायालयात उभं केलं असता त्यांना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. ब्रेक द चेन या ब्रीदवाक्यानं महाराष्ट्रात वीकेंड लॉकडाऊन सुरू करण्याची घोषणा झाली. परंतु दुसऱ्याच दिवशी संपूर्ण लॉकडाऊन राबवण्याबाबत प्रशासनानं उचललेली पावलं ही अत्यंत निषेधार्ह आहेत. अशा प्रकारचा लॉकडाऊन आम्हा सर्व व्यापारी आणि व्यावसायिकांच्या बांधवांपुढं मोठं आर्थिक संकट या लॉकडाऊनमुळे उभं राहणार आहे.
आम्ही याचा तीव्र निषेध करतो. 2 दिवसात दुकानं उघडण्यास परवानगी द्या, अन्यथा सोमवारपासून मुक्ताईनगरमधील सर्व व्यापारी दुकानं उघडतील, अशी प्रतिक्रिया मुक्ताईनगर व्यापारी मंचाचे अध्यक्ष नितीन जैन यांनी दिली आहे. नितीन जैन यांच्या अध्यक्षतेखाली तहसील कार्यालय इथं 2 व्यापाऱ्यांच्या उपस्थितीत नियमांचं पालन करून देण्यात आलेल्या निवेदनावर 100 ते 150 व्यापारी बांधवांच्या स्वाक्षऱ्या पाहायला मिळाल्या. निवेदन देण्यात आले ते कशाबद्दल होते आणि आपली मागणी काय? खरं म्हणजे गेल्या 2 दिवसापासून पूर्ण व्यापारी मुक्ताईनगरचेच काय पूर्ण महाराष्ट्राचे संभ्रमात आहे. एकतर शासनाने असं सांगितलं का आम्ही अर्ध लॉकडाऊन लावू असं सांगितलं आणि पूर्ण लॉकडाऊन लावून टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये अधिकारी जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केलेल्या निर्बंधांमुळे जवळपास सर्वच दुकानं बंद आहेत. गेल्या वर्षभरापासून व्यापारी बांधव अगोदरच संकटात सापडलाय आणि या निर्णयामुळे व्यापाऱ्यांच्या भावनांचा आता उद्रेक होण्याची शक्यता आहे. सर्व व्यापारी नियमांचं पालन करून व्यवसाय करण्यास तयार असून दुकानं बंदचा निर्णय तात्काळ रद्द करावा अशी मागणी जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळातर्फे खासदार, आमदार आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे मीटिंग घेण्यात आली आहे. जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळातर्फे आपल्या व्यापारी महामंडळाची समस्या मांडण्यात आल्या आणि या समस्यांनंतर मुख्यमंत्री महोदय उत्पादक मंत्र्यांना निवेदन पाठवण्यात आलं असल्याचं म्हटलं आहे. मागच्या 12 महिन्यापासून व्यापारी असेल, उद्योजक असेल, शेतकरी असेल, प्रत्येक नागरिकाने सहकार्य केलं आणि कोरोनाची लढाई मात करण्यासाठी प्रत्येकाने योगदान दिलं. परंतु या दुसऱ्या टप्प्यामध्ये मग तो त्या ठिकाणी ट्रेडर असेल, रिटेलर असेल, होलसेलर असेल किंवा तो त्या ठिकाणी रस्त्यावरचा स्ट्रीट वेंडर एखादी त्या ठिकाणी रोजगार मिळवणारा उद्योजक असेल आणि यांच्यावर अवलंबून असणारे त्या ठिकाणी काम करणारे आस्थापना असेल, असे लाखो जळगावमधले तर 70 ते 80 हजार, अमळनेर, चाळीसगाव, पारोळा मोठ्या शहरातली जी आस्थापना आहे यांचा गंभीर प्रश्न त्या ठिकाणी पुढे आला आहे. संध्याकाळची चूल पेटण्याचा प्रश्न पुढे आला आहे आणि म्हणून सगळे निर्बंध त्या ठिकाणी जे घातलेत ते पालन करत असताना सोशल डिस्टन्स, वॅक्सिनेशन, टेस्ट करून घेणे, शील्ड प्रोटेक्टिव्ह लावून घेणे, सॅनिटायझेशन करणे आणि या सगळ्या बाबी जर आम्ही पाळत असू तर आम्हाला उद्योग व्यवसाय सुरू करायला परवानगी द्या, ही आर्तहाक व्यापाऱ्यांची होती. आणि म्हणून आज आमचे जिल्हाध्यक्ष राजू मामा, आमचे महानगराचे अध्यक्ष दीपक दादा, व्यापाऱ्यांच्या प्रतिनिधीसह आज भेट घेतली आणि कलेक्टर साहेबांना ते वास्तवलं. 12 महिन्यापासून आमच्या व्यापाऱ्याला कोणताही सण साजरा करता आलेला नाही, कारण की आमची एवढी परिस्थिती खालवली आहे की मागच्या वर्षापासून आमच्याकडे एकही सीझन लगनसराईपासून तर दिवाळीपर्यंत आजपर्यंत आता अवकाळी पावसामुळे ते सुद्धा आमच्याकडे सीझन हाती आला नाही. आत्ताच्या परिस्थितीत आमच्या समोर लग्नसराई, गुढीपाडव्याचा, रमजान ईदचा जे प्रमुख जे आमचे त्यौहार आहेत ते लग्नाची उमेद सुनून आहेत. जर हे आम्हाला जर हाती नाही भेटले तर आम्ही कोरोनाच्या नंतर मरू, पण RCCने पहिले मरणार आहेत, जेणेकरून आम्हाला हा पुरवणार नाही. शासनाला नम्रपणे विनंती आहे, शासनाच्या स्तरावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा, नाहीतर आम्हाला रस्त्यावर याशिवाय काही. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाला जोडणाऱ्या जालना नांदेड या नियोजित महामार्गाच्या प्रगतीचा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी आज विस्तृत आढावा घेतलाय. सह्याद्री शासकीय अतिथीगृहात झालेल्या आढावा बैठकीला श्री चव्हाण यांच्यासह महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार, सहव्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव उल्हास देबडवार, महामंडळाचे महाव्यवस्थापक डॉक्टर भारत बास्टेवाड इत्यादी प्रमुख अधिकारी उपस्थित होते. सुमारे 178 किलोमीटर लांबीच्या या महामार्गासाठी सुमारे 12,000 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. नांदेड औरंगाबादमधील प्रवासासाठी सध्या 5 ते 6 तासांचा कालावधी लागतोय. हा महामार्ग पूर्ण झाल्यास हे अंतर अवघ्या 2.5 ते 3 तासात पूर्ण करणं शक्य होणार आहे. त्याचप्रमाणे नांदेडसह परभणी, हिंगोली जिल्ह्याला मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाशी थेट द्रुतगती संपर्क मिळणार असल्याची माहिती मिळते. या 3ही जिल्ह्यांमधून मुंबई, औरंगाबाद इथं जाण्यासाठी कमी वेळ लागणार असून त्यामुळे शेतकरी, व्यापारी, उद्योजक आणि प्रवासी अशा सर्वच घटकांना याचा लाभ होणार आहे. समोर पंच पक्वान्न आहेत, पण काय फायदा जर असतील पोटाचे अनेक आजार, आम्लपित्त, अल्सर आणि उलट्यांचा त्रास, आतड्याला सूज व IBS,
बद्धकोष्ठता किंवा मूळव्याध, जुनाट पोटदुखी व पित्तामुळे होणारी डोकेदुखी अशा सर्व पोटाच्या आजारांवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपचारासाठी अवश्य भेट द्या. सांगली जिल्ह्यातील एकमेव खास पोटाच्या आजारांचा आयुर्वेदीय दवाखाना डॉक्टर प्रमोद महाडिक ऍसिडिटी क्लिनिक विटा. आमचा पत्ता भाजी मंडई इमारतीमध्ये वरचा मजला, मायनी रोड, विटा, जिल्हा सांगली. एक नवी सुरुवात हिरोच्या विश्वासासोबत. या सणासुदीला द्या आपल्या जीवनाला एक नवा वेग आणि जोडले जा 9.5 कोटी हिरोंसोबत. कमी डाऊन पेमेंट 4,999 पासून सुरू, कमी व्याजदर फक्त 6.99% आणि उत्सवी कॅश लाभ 7,000 पर्यंत फक्त सिद्धिविनायक हिरो शोरूम मध्ये. सर्व रंगात सर्व मॉडेल्स तात्काळ उपलब्ध. एक वेळ अवश्य भेट द्या. सांगली जिल्ह्याच्या हिरो मोटोकॉर्पचे अधिकृत डीलर तारळेकर बंधू विटा यांच्या सिद्धिविनायक हिरो शोरूमला. ग्राहकांसाठी खुशखबर. मिरजमध्ये सुरू झालंय टीव्ही आणि रेफ्रिजरेटरचं भव्य शोरूम आकाश इलेक्ट्रॉनिक्स. सगळीकडे वॉरंटी, फक्त आमच्याकडे गॅरंटी. 3 वर्षात टीव्ही बदलून देणारं एकमेव शोरूम आकाश इलेक्ट्रॉनिक्स. आमच्याकडे अगदी योग्य दरात लॉयड, सॅमसंग, सोनी, व्हर्लपूल, ओनिडा, पॅनासोनिक, LG, गोदरेज या आणि अशा सर्व नामवंत ब्रँडेड कंपन्यांचे LED, LCD आणि रेफ्रिजरेटर भरपूर व्हरायटी मध्ये उपलब्ध. वॉशिंग मशीन, एअर कंडिशनर, मायक्रोवेव्ह, ओव्हन निरनिराळ्या व्हरायटी मध्ये मिळतील. होम थिएटर, कूलर, गॅस गिझर, वॉटर प्युरिफायर, इंडक्शन, इस्त्री, ऑक्झिप्रेअर, टोस्टर अशा सर्व इलेक्ट्रॉनिक्स वस्तू एकाच छताखाली म्हणजेच आकाश इलेक्ट्रॉनिक्स. आमची खास वैशिष्ट्य भव्य आणि ब्रँडेड कंपनीचं अद्ययावत दालन, विनम्र तत्पर सेवा, 100हून अधिक व्हरायटी उपलब्ध, डेमो आणि मार्गदर्शन देण्याची सुविधा. बजाज फायनान्स या कंपनीतर्फे 0% व्याज दरात सुलभ हप्त्यात अगदी 10 मिनिटात कर्ज उपलब्ध करून देण्याची सोय. फक्त आकाश इलेक्ट्रॉनिक्स. आमच्या शोरूमला एक वेळ अवश्य भेट द्या. आमचा पत्ता आकाश इलेक्ट्रॉनिक्स, लक्ष्मी मार्केट, मिरज पोलीस स्टेशन जवळ, सिटी बस स्टॉप समोर, तळघरात, मिरज. संपर्क 0233 22 22 535. मोबाईल नंबर 95 034 58 785 आणि 88 55 90 27 37. जत तालुक्यातील एकमेव डायग्नोस्टिक सेंटर डॉक्टर चंद्रकांत पाटील यांचे लाईफ केअर डायग्नोस्टिक सेंटर. सर्व प्रकारचे सोनोग्राफी, कलर डॉक्टर, एक्सरे रिपोर्टिंग इत्यादी. पत्ता डॉक्टर दत्ता सावंत बिल्डिंग, सावंत गल्ली, जत. नाव नोंदणीसाठी थेट संपर्क 92 84 77 60 65. शुभ कार्य तसंच सणासुदीच्या दागिने खरेदीसाठी मिरजेतील लोकप्रिय दालन HP भुरके सराफ. मांगल्याचं दालन, त्याला सोनेरी सजावट. करावया सुवर्ण खरेदी HP भुरके सराफच. चोख सोने आणि चांदीमधील अलंकारांसाठी HP भुरके सराफ. चोख सोन्यामध्ये मंगळसूत्र, नाविन्यपूर्ण कर्णफुले, अंगठ्या, नेकलेस इत्यादी अलंकार मिळतील. तसंच चोख चांदीमध्ये पैंजण, करंडे, निरांजन, फ्रेम, ग्लास, अत्तरदाणी, गुलाबदाणी, तबक करंडे, मूर्ती असे अलंकार मिळतील. राशींचे खडे ही तर आमची स्पेशालिटी. माणिक, मोती, पोवळं, पाचू, पुष्कराज, हिरा, नीलम, गोमेद, लसण्या या रत्न खरेदीसाठी HP भुरके सराफ. तसंच आमच्याकडे फॉर्मिनचे म्हणजेच 1 ग्रॅमचे दागिने देखील मिळतील. एक वेळ अवश्य भेट द्या. HP भुरके सराफ, शनिवार पेठ, सराफ कट्टा, मिरज. मोबाईल 98 900 47 696. पलूस नगरीच्या सेवेत आला आहे नेशन मार्ट. 12,000 स्क्वेअर फुटांचं भव्य दालन, प्रशस्त पार्किंग, तत्पर स्टाफ, स्वतंत्र बिलिंग काउंटर अशा सर्व सोयींनी युक्त नेशन मार्ट. बेकरी प्रोडक्ट्स, मसाले, कॉस्मेटिक्स, बेबी फूड, फास्ट फूड, स्टेशनरी, पिझ्झा पॉइंट, पूजा साहित्य घ्यायचं तर फक्त नेशन मार्ट. सौंदर्य प्रसाधने, किराणा साहित्य, ड्रायफ्रूट, किचन साहित्यासाठी नेशन मार्ट.
दिवाळी सणाच्या खरेदी कुपनवर लकी ड्रॉद्वारे खास आकर्षक बक्षिसं शिवाय सिल्वर आणि गोल्डन मेंबर्स डिस्काउंट ऑफर्ससाठी फक्त नेशन मार्ट. स्वच्छ, खास, निवडक आणि स्वस्त वस्तूंसाठी अवश्य भेट द्या आपल्या नेशन मार्टला. पत्ता पंडित विष्णू दिगंबर पलुसकर विद्या मंदिर जवळ पलूस. वी स्मार्ट अकॅडमी आणि विद्यालंकार संलग्नित झील इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज यांचे प्रवेश सुरू. 2021 ते 23 बॅचसाठी 2 वर्ष विशेष सवलत. 15 किलोमीटर पर्यंत मोफत बस सेवा, टाटा क्लास एस टॅब मोफत, गणवेश, शालेय पुस्तक, स्टेशनरी साहित्य इत्यादी सर्व प्रवेशासोबत मोफत. आमची ठळक वैशिष्ट्य 11वी 12वी विज्ञान शाखेसोबत नीट, जेई, MST CET सह 2 वर्षांचा एकत्रित कोर्स. अनुभवी तज्ज्ञ शिक्षक, विद्यालंकार मुंबई यांच्याद्वारे मार्गदर्शन. अद्ययावत प्रयोगशाळा, ग्रंथालय, नियमित सराव परीक्षा, विद्यार्थी पालकांशी नियमित संवाद. 11वी 12वी वाणिज्य शाखेसोबत CA, CS, CMA यांसह 2 वर्षांचा एकत्रित कोर्स आणि वी स्मार्ट पुणे यांच्याकडून नियमित मार्गदर्शन. आमची इतर वैशिष्ट्य भव्य क्रीडांगण, संगीत, नृत्य शिक्षण, रायफल शूटिंग आणि धनुर्विद्या शिक्षण, जलतरण तलाव. तेव्हा जरूर भेट द्या आणि आपला प्रवेश निश्चित करा. यासाठी आमचा पत्ता कुपवाड, कोल्हापूर रोड, बामनोळी, सांगली. संपर्क 8600 00 44 46 आणि 8600 00 44 47. हेडलाईन्स प्रायोजक डॉक्टर रवींद्र आळे यांचे जत तालुक्यातील एकमेव मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल. महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील. उमा हॉस्पिटल कॅम्पस जत, जिल्हा सांगली. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ, शिवाजी रोड, मिरज. केंद्र सरकार परदेशात लस पाठवून शेजार धर्म पाळतंय ही चांगली गोष्ट आहे, पण आपल्या देशात पूर्ण लसीकरण झाल्यानंतर बाहेर लस पाठवा अशी मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. केंद्र सरकार लस पुरवठ्यात दुजाभाव करत आहे. महाराष्ट्राला साधारण 6.5 कोटी लसींची गरज आहे, मात्र तसा पुरवठा होत नाही आहे. जनतेच्या जीवाशी खेळण्याचं राजकारण कुणीही करू नये असं भाजपाला टोला लगावण्यात आला. सचिन वाझेंच्या लेटर बॉम्बवर बोलताना अजित पवारांनी आपला आणि वाझेंचा काहीच संबंध नसल्याचं म्हटलं आहे. चौकशीत सर्व सत्य समोर येईलच, पण काही पक्ष राज्यात संभ्रमाचं वातावरण निर्माण करत असल्याचं सांगत त्यांनी भाजपाकडे बोट केले. गेले पंढरपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत गर्दी होत असल्याने कोरोना नियमांचा फज्जा उडत आहे. मात्र ही निवडणूक आयोगानं जाहीर केली आहे. राज्य सरकारच्या अखत्यारीमध्ये असलेल्या सहकार क्षेत्रातील निवडणुकांपुढे ढकलले असल्याचं त्यांनी सांगितले. गर्दी होत असल्याबद्दल पवारांनी दिलगिरी देखील व्यक्त केली आहे. 45च्या पर्यंतची मागणी आपल्याला सांगितलेलं आहे. आपली 12.5 कोटी जर जनता धरली तर 45च्या पुढची लोकसंख्या जर धरली तर साधारण 50% तुम्ही धरू शकता. 6 कोटी धरा. 6 कोटी लोक आणि त्याच्या 45च्या आतले जर त्यांना गंभीर आजार असेल तर त्यांना पण द्यायला सवलत दिली तर मग ह्याच्यात 50% कव्हर होतात. तर 6-6.5 कोटी वॅक्सिन आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे, परंतु तसं येत नाही. हे दुर्दैव आहे. काल आपले आरोग्यमंत्री राजेश टोपे हेही त्यांनी स्टेटमेंट केलं. त्या स्टेटमेंटच्या नंतर डॉक्टर हर्षवर्धन जींना राग आला आपल्या केंद्रातल्या आरोग्यमंत्र्यांना आणि ते म्हणले की आम्हाला कारण नसताना दोष देतात, तिथं तेच कंट्रोल करू शकत नाही. अशा पद्धतीनं एकमेकाच्याबद्दल बोलून आम्ही त्यांच्याबद्दल बोलू नये, त्यांनी आमच्याबद्दल बोलू नये. सरकार वेगवेगळ्या केंद्रात एक असेल, दुसऱ्या पंजाबमध्ये काँग्रेसचा असेल, आणखीन कुठल्या ठिकाणी पश्चिम बंगालमध्ये ममताचा असेल किंवा इथं महाविकास आघाडीचा असेल. असं जरी असेल तरी देखील त्यांनाही कळतं आहे की कुठं वॅक्सिन देण्याची गरज आहे
आणि आम्हालाही आकडे आले की हरियाणाला जास्त दिलं. असं नाही, दुजे भाव करू नका ना. त्याच्यात लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये तिथली जे काही करोनाचं संकट आहे ते पाहून द्यावं. नाही, तसं नाही. मी आपल्याला सांगतो, आम्ही एकमेकावर खापर फोडून काही उपयोग नाही. आजही मी स्पष्ट सांगतो की आपल्याला जेवढं लस मिळायला पाहिजे तेवढी लस मिळत नाही. खरं तर सुरुवातीच्या काळामध्ये केंद्राने घाई केली आणि परदेशामध्ये लस पाठवली. आपण पत्रकार आहात, परदेशात लस गेली की नाही? काही देशांनी आपले आभार मानले की नाही? ठीक आहे, ती पण आपलीच भावंड आहेत, शेजार धर्म म्हणून तो पाळला, ठीक आहे. पण त्याचबरोबर आपल्या इथं तयार होणारी लस, मग सिरमची असेल, भारतची असेल, ह्या कंपन्यांना आपली जी रिक्वायरमेंट आहे, आणि आता तर मागणी 25 वयापासूनची आलेली आहे. काही जण म्हणतात 18पासून दिलं तरी चालेल. पण वैद्यकीय जर क्षेत्रातल्या नामांकित लोकांचं म्हणणं 18 वर्ष पूर्ण झालेल्यांना द्यावी असं असेल तर तो विचार करावा, नाही तर 25 वर्षाचा विचार करावा. आणि आता बाहेरच्या देशामध्ये लस पाठवण्याच्या ऐवजी फक्त पहिल्यांदा आपल्या पूर्ण देशातली राज्यांची जी रिक्वायरमेंट आहे ती पहिल्यांदा केंद्राने पूर्णत्वाला न्यावी. ही तर मागणी आम्ही नागरिक म्हणून करू शकतो आणि ती आमची मागणी. आणि तुम्ही आज माहिती घ्या तुमच्या वेगवेगळ्या सोर्सेसमधनं की काल 3.5 कोटी लसेचं वाटप देशाला झालं. त्याच्यात महाराष्ट्रामध्ये 7.5 लाखच द्यायचं काही कारण नव्हतं. आम्हाला ठराविक दिवसात एप्रिल एंडच्या आत हे सगळं लसीकरण संपवायचं आहे. तेवढी यंत्रणा आपण लावलेली आहे. प्रशासनातले डॉक्टर, पॅरामेडिकल फोर्स, नर्सेस सगळेजण प्रयत्न करत आहेत, अधिकारी लोक प्रयत्न करत आहेत, शासन लक्ष देऊन आहे. पण त्याकरता लस आली पाहिजे हे तेवढंच खरं. रस्त्यावर पडलेल्या व्यक्तींना वाचवण्यासाठी एकीकडे माणूस दुरावत जात असताना दुसरीकडे भर रस्त्यात पडलेल्या जखमी मुलीचा माणसांनी जीव वाचवलाय. ही घटना बुधवारी कोरोची इथं घडली. तब्बल 6 तासांच्या कालावधीनंतर अथक प्रयत्न करून मुलीला जीवदान मिळाले. या घटनेची शहापूर पोलिसात नोंद झाली असून सोशल मीडियाच्या माध्यमातून मुलीची ओळख पटलेली आहे. प्रेम संबंध असणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला आणि मुलगा दुचाकीवरून कोरोची मार्गे जात होते. 3 विहिरीलगत असणाऱ्या कॉर्नरवर दुचाकीवरून अल्पवयीन मुलगी गाडीवरून पडली आणि तिच्या डोक्याला जबर मार लागला. ती जमिनीवर कोसळल्याने दुचाकीवरील अल्पवयीन मुलानं तिथून पळ काढलाय. मुलीच्या मदतीसाठी आसपासचे नागरिक धावले आणि त्या मुलीला उपचारासाठी कोरोचीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. प्रकृती चिंताजनक बनल्यानं तिला शहरातील एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आलं असता उपचाराशी पुरेशी यंत्रणा तिथंही उपलब्ध नसल्यानं तिला उपचारासाठी इतरत्र हलवण्याची तयारी सुरू झाली. दरम्यान दुपारी 4 वाजल्यापासून मुलीची ओळख नसतानाही नागरिक तिच्या जीवासाठी धावत होते. तब्बल 6 तासांच्या अथक प्रयत्नानंतर शहरातीलच एका खासगी रुग्णालयात तिच्यावर उपचाराची सोय झाली आहे. तिच्यावर उपचार करण्यात आले. तिचा जीव वाचला. मात्र रस्त्यावर पडलेल्या एका मुलीची ओळख नसताना माणुसकीचं दर्शन दाखवत कोरोची गावातील नागरिकांनी जखमी मुलीला जीव वाचवण्यासाठी पळताना दिसले. सोशल मीडियाच्या माध्यमातून रात्री उशिरा या मुलीची ओळख पटली आहे. शहापूर पोलिसांनी अधिक तपास केल्यानंतर तिला तिथंच टाकून जाणाऱ्या मुलांच्या आईवडिलांना ताब्यात घेतला असता पोलीस पाटील मारुती हेगडे, माजी जिल्हा परिषद सदस्य देवानंद कांबळे, विजय मोरे, देवराज आवळे या नागरिकांनी मुलीसाठी आणि त्या मुलीचा जीव वाचवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचं सर्व नागरिकांमधून कौतुक होत आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. काल आमच्याकडे एक 15 वर्षाची मुलगी अगदी खराब कंडिशनमध्ये ॲडमिट झाली होती. जेव्हा आमच्याकडे ॲडमिट झाली तेव्हा तिचे नातेवाईक वगैरे कोण आहेत, काय तिचं नाव, काही कोणाला माहिती नव्हतं. पण एक सामाजिक भान ठेवून आम्ही डिपॉझिट किंवा पैशाचा विचार न करता तिला ॲडमिट केलं आणि तिला ICUमध्ये एक ट्रीटमेंट दिली. व्हेंटिलेटरवर ठेवावं लागलं, पण पैशाचा आम्ही तोपर्यंत विचार केला नव्हता आणि तिचे जीव वाचवलेले आहे. सध्या आम्ही CT स्कॅन केला तर CT स्कॅनमध्ये मेंदूला सूज आलेली दिसत आहे. त्याच्यासाठी ट्रीटमेंट आणि इलाज चालू आहे. प्रयत्न करत आहोत, अजूनही पूर्णपणे शुद्धीवर आलेली नाही. ह्या मुलीचे जीव वाचवण्यामध्ये ज्या ज्या सामाजिक संस्था, ज्या ज्या पत्रकार आणि ज्या ज्या पोलिसांनी आम्हाला मदत केली त्यांचे मी आभार मानतो आणि आमच्याकडून शक्य तेवढी जेवढी सहायता करता येईल तेवढा आम्ही प्रयत्न करू याची मी ग्वाही देतो. ओके सर. कारण की मुलगी तुमच्याजवळ 4-5 तास उपचारासाठी इकडे तिकडे फिरत होतं. मध्ये पोलीस पाटील असू देत,
किंवा ते देवानंद कांबळेचे मदत घेतली. काय वाटते तुम्हाला त्यांच्याबद्दल? छान वाटते. काय आणि पोलिसांनी जे आरोपीला ओळखून काढले सगळे त्यांची पोलिसांबद्दल काय वाटतं? सगळ्याबद्दल थँक्यू. सांगली जिल्ह्याचा दिनांक 8 एप्रिल 2021 संध्याकाळी 7:30 वाजेपर्यंत कोरोना रुग्णांचा अहवाल याप्रमाणे. आज नव्यानं पॉझिटिव्ह आढळलेले रुग्ण 405 आहेत. सद्यस्थितीत उपचाराखाली असणाऱ्या रुग्णांची संख्या 3241 आहे. आज अखेर बरे झालेले रुग्ण 49,220 असून मृतांचा आकडा 1832वर पोहोचला आहे. आज ताग्यात एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 54,293 असून पॉझिटिव्हपैकी चिंताजनक रुग्णांची संख्या 394 आहे. आज अखेर ग्रामीण भागातील पॉझिटिव्ह रुग्ण 27,703 असून आजचे ग्रामीण भागातील पॉझिटिव्ह रुग्ण 214. आज अखेर शहरी भागातील पॉझिटिव्ह रुग्ण 8,156 तर आजचे शहरी भागातील पॉझिटिव्ह रुग्ण 45 आहेत. आज अखेर मनपा क्षेत्रातील पॉझिटिव्ह रुग्ण 18,434 असून आजचे मनपा क्षेत्रातील पॉझिटिव्ह रुग्ण 146 आहेत. तालुकानिहाय पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा याप्रमाणे. आटपाडी 3,003, जत 2,818, कडेगाव 3,371, कवटेमहांकाळ 2,665, खानापूर 3,525, मिरज 5,037, पलूस 2,837, शिराळा 2,539, तासगाव 3,750, वाळवा 6,314 तर मनपा कार्यक्षेत्र 18,434. तालुकानिहाय पॉझिटिव्ह मृतांचा आकडा याप्रमाणे. ग्रामीण भागात 964, शहरी भागात 288 तर मनपा कार्यक्षेत्रात 580 जणांचा मृत्यू झाला आहे. आजचे पॉझिटिव्ह रुग्ण याप्रमाणे. आटपाडी तालुका 23, कडेगाव 23, खानापूर 24, पलूस 21, तासगाव 24, जत तालुका 23, कवटेमहांकाळ तालुका 7, मिरज तालुका 42, शिराळा तालुका 20, वाळवा तालुका 52 तर मनपा कार्यक्षेत्र एकूण 146 जणांचा समावेश आहे. आज मृतांचा आकडा 5 असून पलूस तालुक्यातून 0, तासगाव तालुक्यातून 1, वाळवा तालुक्यातून 1, शिराळा तालुक्यातून 1 आणि मनपा कार्यक्षेत्रातून 2 जणांचा समावेश आहे. पॉझिटिव्ह रुग्णांपैकी अतिदक्षता विभागात ऑक्सिजनवर आहेत 322 जण, नॉन इन्व्हेजिव्ह व्हेंटिलेटर आहेत 30 जण, हायफ्लो नेझल ऑक्सिजनवर 38 तर इन्व्हेजिव्ह व्हेंटिलेटर असणारे रुग्ण आहेत 4. आज कोरोनामुक्त रुग्णांचा आकडा हा 223 झालेला आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. राज्याला लस जास्त कशी मिळेल असा प्रयत्न करा. तुम्ही महाराष्ट्रातील नेते आणि महाराष्ट्राबरोबरच भांडत आहात. अहो, केंद्राबरोबर भांडू नका, किमान मागणी करण्यासाठी तरी सामील व्हा, असा जबरदस्त टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना लगावला. लस उपलब्ध नाही म्हणून लसीकरण वेगवेगळ्या ठिकाणी थांबले. ही परिस्थिती कशामुळे निर्माण झाली अशी विचारणाही जयंत पाटील यांनी फडणवीसांना केली आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात लसीकरण केलं जात आहे. महाराष्ट्रासारखं लसीकरण कुणीही करू शकत नाही. आम्हाला लस कमी पडते म्हणून तर मागणी करतोय. फडणवीसांनी दिल्लीची बाजू घेऊन बोलणं आवश्यक नाही किंवा ते अभिप्रेत नाही. त्यांनी महाराष्ट्राच्या वतीनं लसीचा पुरवठा केंद्रानं लवकर करावा अशी मागणी केली असती तर मला आनंद झाला असता, असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला आहे. महाराष्ट्रातल्या कोणत्याही जिल्ह्यामध्ये वॅक्सिनचा पुरवठा सफिशियंट आहे, तिथं वॅक्सिनेशन चालू आहे. पण आमचं दुर्दैवाने महाराष्ट्रात आता वॅक्सिनेशन फार कमतरता पडायला लागली आहे. सगळ्या जिल्ह्यातून ही ओरड आलेली आहे. जर देवेंद्र फडणवीसांना माहीत असेल की कोणत्या जिल्ह्यात वॅक्सिनचा जास्त उपलब्धी आहे तर त्यांनी त्या जिल्ह्याचं, त्या तालुक्याचं नाव सांगावं. आम्ही त्या ठिकाणी काय वॅक्सिनेशनचा दर आहे, किती वेगानं चालू आहे हे आम्ही तुम्हाला लगेच सांगू शकतो. शेवटी राज्यातल्या जनतेला स्वतःचं, आमचंच राज्य आणि आम्हीच आमच्या जनतेला घाबरू हा कुठला प्रकार आहे? असं कधीच शक्य नाही. उलट केंद्र सरकारकडून वॅक्सिनचा, आता वॅक्सिन निर्माण कुठं होतं? पुण्यात सिरम इन्स्टिट्यूटमध्ये होतं. आता पुण्यात निर्माण होणारं वॅक्सिन वितरण करण्याचा अधिकार केंद्राचा आहे आणि केंद्र करताना त्यांनी आमची अपेक्षा साधली आहे. आम्ही कशासाठी, आता मी तुम्हाला सांगितलं काही दिवसात आम्ही फार मोठ्या प्रमाणात सांगली जिल्ह्यात वॅक्सिनेशन केलं. सगळीकडे चालू आहे वॅक्सिन, नुसतं सांगली नाही, महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात वॅक्सिनेशनचा फार मोठा प्रयत्न चालू आहे आणि महाराष्ट्र एवढं इफिशियंटली कोणीही करू शकत नाही. आम्हाला वॅक्सिन अपुऱ्या पडतात म्हणून तर आम्ही मागणी करतोय केंद्राकडे. आता देवेंद्र फडणवीसांनी कितीही महाराष्ट्राचं योग्य असलं तरी दिल्लीची बाजू घेऊन बोलणं हे आवश्यक नाही, अभिप्रेती नाही.
त्यांनी महाराष्ट्राच्या वतीनं वॅक्सिनचा पुरवठा केंद्राने लवकर करावा अशी मागणी केली असती. तर मला असं आहे की अशा पद्धतीने आकडेवारी काय सांगते हे आपण बघा. आम्ही काही बोलण्यापेक्षा आकडेवारीच सांगते आणि आकडेवारी सांगत असताना त्याकडे लक्ष वेधणं हे आमचं काम आहे. आम्हाला महाराष्ट्राच्या जनतेच्या दृष्टीने जे आवश्यक आहे त्याची मागणी करणं आवश्यक आहे आणि केंद्राच्या हातात अधिकार आहे. आमच्या हातात अधिकार असता तर आम्ही यावर फारसं जास्त प्रयत्न केले असते, पण केंद्राचा अधिकार आहे, केंद्र वाटप करते. आता देवेंद्र फडणवीस म्हणतात की उत्तर प्रदेशमध्ये आम्ही फार कमी वॅक्सिन दिले. आता असं करणंही बरोबर नाही. उत्तर प्रदेशची लोकसंख्या महाराष्ट्रापेक्षा जास्त आहे. तिथं जर प्रादुर्भाव वाढला असेल तर तिथं जास्त द्यायला पाहिजे. त्यामुळे तुम्ही गुजरातच ला एवढं लाडकं करण्याची गरज नाही. गुजरात लहान राज्य आहे, त्या मानानं महाराष्ट्र, उत्तर प्रदेश हे देशाच्या लोकसंख्येचा मोठा भाग आहे. त्यांची काळजी देखील त्या प्रमाणात घेणं आवश्यक आहे. गुजरातवर अन्याय करा असं मी म्हणत नाही, पण आमच्याकडे लसीकरणाचा वेग वाढवल्याशिवाय हे आटोक्यात येणार. तशी परिस्थिती असती तर आम्ही कधीच ती ॲक्सेप्ट केली असती किंवा लसीकरण थांबलं नसतं. आज वेगवेगळ्या ठिकाणी लस उपलब्ध नाही. ही परिस्थिती कशामुळे निर्माण झाली? आणि म्हणून माझं देवेंद्र फडणवीसांना सांगणं आहे की या बाबतीमध्ये आपण थोडासा विचार करणं आवश्यक आहे की जेणेकरून आपण महाराष्ट्रामध्ये लस जास्त मिळेल असा प्रयत्न करा. तुम्ही महाराष्ट्राबरोबरच भांडताय, तुम्ही महाराष्ट्रातले नेत्याने महाराष्ट्राबरोबरच भांडताय. अहो, केंद्राबरोबर भांडू नका, पण किमान मागणी तर करायला सामील व्हा. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी. समोर पंच पक्वान्न आहेत, पण काय फायदा जर असतील पोटाचे अनेक आजार, आम्लपित्त, अल्सर आणि उलट्यांचा त्रास, आतड्याला सूज व IBS, बद्धकोष्ठता किंवा मूळव्याध, जुनाट पोटदुखी व पित्तामुळे होणारी डोकेदुखी अशा सर्व पोटाच्या आजारांवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपचारासाठी अवश्य भेट द्या. सांगली जिल्ह्यातील एकमेव खास पोटाच्या आजारांचा आयुर्वेदीय दवाखाना डॉक्टर प्रमोद महाडिक ऍसिडिटी क्लिनिक विटा. आमचा पत्ता भाजी मंडई इमारतीमध्ये वरचा मजला, मायनी रोड, विटा, जिल्हा सांगली. एक नवी सुरुवात हिरोच्या विश्वासासोबत. या सणासुदीला द्या आपल्या जीवनाला एक नवा वेग आणि जोडले जा 9.5 कोटी हिरोंसोबत. कमी डाऊन पेमेंट 4,999 पासून सुरू. कमी व्याजदर फक्त 6.99% आणि उत्सवी कॅश लाभ 7,000 पर्यंत. फक्त सिद्धिविनायक हिरो शोरूम मध्ये. सर्व रंगात सर्व मॉडेल्स तात्काळ उपलब्ध. एक वेळ अवश्य भेट द्या. सांगली जिल्ह्याच्या हिरो मोटोकॉर्पचे अधिकृत डीलर तारळेकर बंधू विटा यांच्या सिद्धिविनायक हिरो शोरूमला. ग्राहकांसाठी खुशखबर. मिरजमध्ये सुरू झालंय टीव्ही आणि रेफ्रिजरेटरचं भव्य शोरूम आकाश इलेक्ट्रॉनिक्स. सगळीकडे वॉरंटी, फक्त आमच्याकडे गॅरंटी. 3 वर्षात टीव्ही बदलून देणारं एकमेव शोरूम आकाश इलेक्ट्रॉनिक्स. आमच्याकडे अगदी योग्य दरात लॉइड, सॅमसंग, सोनी, व्हर्लपूल, ओनिडा, पॅनासोनिक, LG, गोदरेज या आणि अशा सर्व नामवंत ब्रँडेड कंपन्यांचे LED, LCD आणि रेफ्रिजरेटर भरपूर व्हरायटी मध्ये उपलब्ध. वॉशिंग मशीन, एअर कंडिशनर, मायक्रोवेव्ह ओव्हन निरनिराळ्या व्हरायटी मध्ये मिळतील. होम थिएटर, कूलर, गॅस गिझर, वॉटर प्युरिफायर, इंडक्शन, इस्त्री, ऑक्झिप्रेअर, टोस्टर अशा सर्व इलेक्ट्रॉनिक्स वस्तू एकाच छताखाली म्हणजेच आकाश इलेक्ट्रॉनिक्स. आमची खास वैशिष्ट्य भव्य आणि ब्रँडेड कंपनीचं अद्ययावत दालन, विनम्र तत्पर सेवा, 100हून अधिक व्हरायटी उपलब्ध, डेमो आणि मार्गदर्शन देण्याची सुविधा. बजाज फायनान्स या कंपनीतर्फे 0% व्याज दरात सुलभ हप्त्यात अगदी 10 मिनिटात कर्ज उपलब्ध करून देण्याची सोय. फक्त आकाश इलेक्ट्रॉनिक्स. आमच्या शोरूमला एक वेळ अवश्य भेट द्या. आमचा पत्ता आकाश इलेक्ट्रॉनिक्स, लक्ष्मी मार्केट, मिरज पोलीस स्टेशन जवळ, सिटी बस स्टॉप समोर, तळघरात, मिरज. संपर्क 0233 22 22 535. मोबाईल नंबर 95 034 58 785 आणि 88 55 90 27 37.
जत तालुक्यातील एकमेव डायग्नोस्टिक सेंटर डॉक्टर चंद्रकांत पाटील यांचे लाईफ केअर डायग्नोस्टिक सेंटर. सर्व प्रकारचे सोनोग्राफी, कलर डॉक्टर, एक्सरे रिपोर्टिंग इत्यादी. पत्ता डॉक्टर दत्ता सावंत बिल्डिंग, सावंत गल्ली, जत. नाव नोंदणीसाठी थेट संपर्क 9284776065. शुभ कार्य तसंच सणासुदीच्या दागिने खरेदीसाठी मिरजेतील लोकप्रिय दालन HP भुरके सराफ. मांगल्याचं दालन त्याला सोनेरी सजावट. करावया सुवर्ण खरेदी HP भुरके सराफच. चोख सोने आणि चांदीमधील अलंकारांसाठी HP भुरके सराफ. चोख सोन्यामध्ये मंगळसूत्र, नाविन्यपूर्ण कर्णफुले, अंगठ्या, नेकलेस इत्यादी अलंकार मिळतील. तसंच चोख चांदीमध्ये पैंजण, करंडे, निरांजन, फ्रेम, ग्लास, अत्तरदाणी, गुलाबदाणी, तबक करंडे, मूर्ती असे अलंकार मिळतील. राशींचे खडे ही तर आमची स्पेशालिटी. माणिक, मोती, पोवळं, पाचू, पुष्कराज, हिरा, नीलम, गोमेद, लसण्या या रत्न खरेदीसाठी HP भुरके सराफ. तसंच आमच्याकडे फॉर्मिंगचे म्हणजेच 1 ग्रॅमचे दागिने देखील मिळतील. एक वेळ अवश्य भेट द्या HP भुरके सराफ. शनिवार पेठ, सराफ कट्टा, मिरज. मोबाईल 98 947 696. पलूस नगरीच्या सेवेत आला आहे नेशन मार्ट. 12,000 स्क्वेअर फुटांचं भव्य दालन, प्रशस्त पार्किंग, तत्पर स्टाफ, स्वतंत्र बिलिंग काउंटर अशा सर्व सोयींनी युक्त नेशन मार्ट. बेकरी प्रोडक्ट्स, मसाले, कॉस्मेटिक्स, बेबी फूड, फास्ट फूड, स्टेशनरी, पिझ्झा पॉइंट, पूजा साहित्य घ्यायचं तर फक्त नेशन मार्ट. सौंदर्य प्रसाधने, किराणा साहित्य, ड्रायफ्रूट, किचन साहित्यासाठी नेशन मार्ट. दिवाळी सणाच्या खरेदी कुपनवर लकी ड्रॉद्वारे खास आकर्षक बक्षिस, शिवाय सिल्वर आणि गोल्डन मेंबर्स डिस्काउंट ऑफर्ससाठी फक्त नेशन मार्ट. स्वच्छ, खास, निवडक आणि स्वस्त वस्तूंसाठी अवश्य भेट द्या आपल्या नेशन मार्टला. पत्ता पंडित विष्णू दिगंबर पलुसकर विद्या मंदिर जवळ, पलूस. स्मार्ट अकॅडमी आणि विद्यालंकार संलग्नित झील इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज यांचे प्रवेश सुरू. 2021-23 बॅच साठी 2 वर्ष विशेष सवलत. 15 किलोमीटर पर्यंत मोफत बस सेवा, टाटा क्लास एस टॅब मोफत, गणवेश, शालेय पुस्तक, स्टेशनरी साहित्य इत्यादी सर्व प्रवेशासोबत मोफत. आमची ठळक वैशिष्ट्य: 11वी 12वी विज्ञान शाखेसोबत नीट, JEE, MST, CET सह 2 वर्षांचा एकत्रित कोर्स. अनुभवी तज्ज्ञ शिक्षक, विद्यालंकार मुंबई यांच्याद्वारे मार्गदर्शन. अद्ययावत प्रयोगशाळा, ग्रंथालय, नियमित सराव परीक्षा, विद्यार्थी पालकांशी नियमित संवाद. 11वी 12वी वाणिज्य शाखेसोबत CA, CS, CMA यांसह 2 वर्षांचा एकत्रित कोर्स आणि स्मार्ट पुणे यांच्याकडून नियमित मार्गदर्शन. आमची इतर वैशिष्ट्य: भव्य क्रीडांगण, संगीत, नृत्य शिक्षण, रायफल शूटिंग आणि धनुर्विद्या शिक्षण, जलतरण तलाव. तेव्हा जरूर भेट द्या आणि आपला प्रवेश निश्चित करा. यासाठी आमचा पत्ता: कुपवाड, कोल्हापूर रोड, बामनोळी, सांगली. संपर्क 8600 00 44 46 आणि 8600 00 44 47. हेडलाईन्स प्रायोजक डॉक्टर रवींद्र आळे यांचे जत तालुक्यातील एकमेव मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल. महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील. उमा हॉस्पिटल कॅम्पस जत, जिल्हा सांगली. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ, शिवाजी रोड, मिरज.